श्री गणेशाला वंदन करून प्रभू रामचंद्राचं स्मरण आणि सद्गुरूशी शरण जाऊन कथेचं अनुसंधान आहे. गावबा काका या ठिकाणी बोलू लागलेले आहे. धन्य धन्य असणारे वाल्मिकी ऋषी आहेत त्या ठिकाणी, आणि धन्य धन्य त्यांचं असणारं वचन, त्यांची असणारी वाचा त्या ठिकाणी धन्य धन्य आहे. म्हणजे राम जन्माच्या आधी असणारा हजारो वर्ष त्या ठिकाणी अनागत भाष्य या ठिकाणी केलं, आणि त्याप्रमाणे असणाऱ्या प्रभू रामचंद्राला त्या ठिकाणी वागावं लागलेलं आहे. असं हे असणारं शतकोटी रामायण त्या ठिकाणी अनागत भाष्य असणारं वाल्मिकी ऋषींनी केलं. धन्य धन्य असे असणारे वाल्मिकी ऋषी. धन्य ते आद्य भुवन, धन्य धन्य तेतीचे जन, धन्य तयाचे नयन नित्य रघुनंदन देखती. आणि एवढंच नाही, धन्य धन्य असणारी अयोध्या नगरी आहे. अखंड त्या ठिकाणी असणाऱ्या भगवंताचं दर्शन त्या अयोध्यावासियांना त्या ठिकाणी मिळतं. म्हणून ज्याला असणाऱ्या अखंड प्रभू रामचंद्राचं दर्शन त्या ठिकाणी प्राप्त होतं, असे असणारे अयोध्या नगरीचे धन्य धन्य असणारे जन आहेत त्या ठिकाणी. आणि एवढंच नाही, त्यांच्या असणाऱ्या डोळ्याला एवढं सुख त्या ठिकाणी मिळणार आहे की नित्य असणाऱ्या प्रभू रामचंद्राला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. म्हणून धन्य धन्य अयोध्या नगरीच्या ठिकाणी राहणारे जन लोक. धन्य धन्य भाग्य त्या भरताचे नित्य चिंतन श्रीरामाचे, प्रेम दे कोणी निष्कर्षाचे झाले स्वामींचे आगमन. आणि एवढंच नाही, धन्य असणारे भरतजी, निस्सीम असणारी भक्ती आणि नित्य असणाऱ्या प्रभू रामचंद्राचं चिंतन ज्याच्या असणारं जवळ आहे त्या ठिकाणी, अखंड असणारं त्या ठिकाणी भगवंताचं दर्शन घेण्याची आस मनामध्ये आहे. भगवंताचं अहर्निशी असणारं चिंतन ज्या भक्ताच्या असणाऱ्या हृदयामध्ये त्या ठिकाणी आहे, अशा असणाऱ्या प्रभू रामचंद्राचा 14 वर्षाचा कार्यकाल क्रमण करून दर्शन त्या ठिकाणी मिळालं. आगमन परत असणाऱ्या स्वामीचं झालं. म्हणून धन्य धन्य असणारे भरतजी. त्याच्या राज्याचा उत्साह अभिषेकी कळवळाला हो, भरते मांडीला पाहो ऋषी समुदाय मिळवणी. आणि अशा असणाऱ्या प्रभू रामचंद्राच्या असणारं त्या ठिकाणी राज्यपट करायचंय. अयोध्या नगरीच्या सिंहासनावर असणाऱ्या प्रभू रामचंद्राला त्या ठिकाणी विराजमान करायचंय. म्हणून याचा असणारा कळवळा कुणाला आलेला आहे? सावत्र भाऊ असणारा बीबी असणारा त्या ठिकाणी भरतजी आहेत. या भरतजीला असणाऱ्या प्रभू रामचंद्राचा कळवळा त्या ठिकाणी आलेला आहे. म्हणून एवढा उत्साह त्या ठिकाणी भरतजींनी मांडला गेला. सर्व ऋषी मेळा त्या ठिकाणी बोलवला आणि प्रभू रामचंद्राच्या अभिषेकाची तयारी त्या ठिकाणी भरतजी करू लागलेले आहे. श्रीराम राज्याच्या अभिषेचन पाहू आले सुरगण, मरुद गणेशी पाकशासन स्वयापण तेथे आला. आणि प्रभू रामचंद्राला अयोध्या नगरीचं राज्य त्या ठिकाणी मिळणार आहे. सिंहासनावर राम त्या ठिकाणी बसणार आहेत. हा आनंदाचा सोहळा, आनंदाचा क्षण पाहण्यासाठी असणारे सर्व देव आपापली विमानं घेऊन त्या ठिकाणी आलेले आहेत. इंद्र आपला असणारा सर्व गण त्या ठिकाणी बरोबर घेतलेला आहे आणि प्रभू रामचंद्राचा राज्याभिषेक पाहण्यासाठी अयोध्या नगरीमध्ये आलेले आहेत. देवगुरु बृहस्पती तेथे आला शीघ्र गती, सनकादिका मुनी पंक्ती उडी अवचिती तेथे आली. एवढेच नाही, असणाऱ्या देवांचे गुरु बृहस्पती आहे त्या ठिकाणी. हेही असणार आहे अभिषेक बघण्यासाठी. प्रभू रामचंद्राला राज्याभिषेक होणार आहे हे पाहण्यासाठी त्या ठिकाणी आलेले आहेत. एवढंच नाही, सर्व असणारे जी काही ऋषी मंडळी आहेत, संत मंडळी आहे, हेही त्या ठिकाणी अभिषेकाचा उत्सव पाहण्यासाठी अयोध्या नगरीमध्ये आले. शुकवामदेव नारद दत्तात्रेय आदी महासिद्ध ध्रुवाभिमन्यू प्रल्हाद भक्तवृंद पातले. मग त्या ठिकाणी असणारे शुकमुनी आलेले आहेत, वामदेव आलेले आहेत, नारद मुनी आहेत, दत्तात्रेय महाराज त्या ठिकाणी आलेले आहेत. एवढंच नाही, ध्रुव असणारा अभिमन्यू प्रल्हाद ही असणारी भक्त मंडळी ही अयोध्या नगरीमध्ये आले. तुंबाराधिक गंधर्व तेथे पातले स्वयंमेव, अष्टनायिका घेऊन धावा नृत्य गौरव मांडिले. आणि असणारे गंधर्व त्या ठिकाणी आपला असणारा तुंबर नावाचं वाद्य आहे हे घेऊन त्या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्या बरोबर असणाऱ्या अष्टनायिकाही त्या ठिकाणी नृत्य काम करण्यासाठी असणाऱ्या प्रभू रामचंद्राचा अभिषेकाचा आनंदाचा सोहळा त्या ठिकाणी प्राप्त करण्यासाठी अयोध्या नगरीमध्ये आले. नित्य लोकपाळ समुदायाची भेट आले उपयनायसी, यंत्र गंधर्व चारणेसी थाट अयोध्येसी दाटले. मग एवढंच नाही,
असणारे सर्व लोकपाळ त्या ठिकाणी आपला समुदाय घेऊन आलेले आहे. असणाऱ्या प्रभू रामचंद्राला असणाऱ्या त्या ठिकाणी भेट वस्तू देण्यासाठी भेट वस्तू बरोबर त्या ठिकाणी घेतलेल्या आहेत. 100 गण गंधर्व 4 ऋषी मंडळी त्या ठिकाणी अयोध्येमध्ये आलेले आहे आणि प्रभू रामचंद्राच्या राज्याभिषेकाचा थाट त्या ठिकाणी मांडलेला आहे. अष्टमहासिद्धी समवेत सुस्वर सामदेव कर्जत घेऊन ब्रह्माला देत श्री रघुनाथ पावया. मग एवढंच नाही, असणाऱ्या त्या ठिकाणी सामवेद आलेला आहे. सुस्वर असणारं गायन त्या ठिकाणी करू लागलेलं आहे. अष्टमहासिद्धी आहे त्या ठिकाणी. असणारे ब्रह्मदेव त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राला पाहण्यासाठी सर्वजण अयोध्या नगरीमध्ये दाटी करू लागलेले आहेत. श्री रघुनंदन ऐकोनी त्याचे अभिषिंचन गण समुदायासी धावून त्रिनयन तेथे आला. आणि एवढंच नाही, ज्यानं आपल्या असणाऱ्या कंठाच्या ठिकाणी अखंड प्रभू रामचंद्राचं ध्येय त्या ठिकाणी धारण केलेलं आहे. अखंड रामाचं असणारं स्मरण त्या ठिकाणी करतायत. हे असणारे महादेवजी त्या ठिकाणी आपलं सर्व घनमंडळ त्या ठिकाणी घेतलेलं आहे आणि प्रभू रामचंद्राला अयोध्या नगरीचा राज्याभिषेक होतोय हे ऐकून आनंदाने अयोध्या नगरीच्या ठिकाणी आले. सांडोलिया शेषशयन विचित्र रत्ने बलिदान घेऊन आला जनार्दन श्री रघुनंदन दर्शना. एवढंच नाही, ज्या असणाऱ्या विष्णू भगवंतांनी शेषावर शयन केलेलं आहे असे असणारे विष्णू भगवंतही असणारा अनमोल असणारं रत्न बरोबर त्या ठिकाणी घेतलेलं आहे. आपलं असणारं सगळं असणारं त्या ठिकाणी सैन्य असणारं गण बरोबर त्या ठिकाणी घेतलेलं आहे आणि प्रभू रामचंद्राच्या दर्शनासाठी अयोध्या नगरीमध्ये आले. जलचर स्थळचर खेचर दानव मानव वनचर त्रैलोक्यातील चराचर पाहू रघुवीर पातले. एवढेच नाही, पाण्यामध्ये राहणारे जलचर प्राणी आहेत, जमिनीवर राहणारे स्थळचर आहेत, आकाशात अधांतरी राहणारे खेचर आहेत, त्या ठिकाणी गुप्त गतीने राहणारे खेचर आहेत, दानव आहे, मानव आहे, वनामध्ये राहणारे वनचर आहेत त्या ठिकाणी. एवढंच नाही, असणारं त्या ठिकाणी आकाश पाताळ आणि असणारं त्या ठिकाणी स्वर्ग या तिन्ही तळातील लोक सर्वजण म्हणजे असणारा हा अभिषेकाचा थाट पाहण्यासाठी अयोध्या नगरीमध्ये आले. श्रीराम तीर्थ तीर्थपीठ त्यासी होता राज्यपट पाहू आले तेथीचा थाट त्याही शरीर तट बसविले. एवढंच नाही, प्रभू रामचंद्र हे असणाऱ्या तीर्थाचं तीर्थपीठ त्या ठिकाणी आहे आणि त्या असणाऱ्या रामाला आज राज्याभिषेक त्या ठिकाणी होणार आहे, राज्यपट त्या ठिकाणी होणार आहे आणि तिथला अनुपम्य असणारा सोहळा पाहण्यासाठी या शरयू नदीच्या तीरावर अयोध्या नगरी वसलेल्या या अयोध्या नगरीमध्ये हजर झाले. सत्वर पातले ग्रहगण श्रीराम राज्याभिषिंचन पावया जाण आनंदे. मग त्या ठिकाणी असणारं म्हणजे काय झालेलं असणारं वक्री अतिचार म्हणजे असणारी वाट वाकडी करून म्हणजे सर्व ग्रहगण त्या ठिकाणी पातलेले आहेत. असणाऱ्या प्रभू रामचंद्राचा अभिषेक सोहळा पाहायचा ही मनोमन इच्छा असणाऱ्या आकाशामध्ये असणारे जे ग्रह आहेत त्या ठिकाणी हे ग्रह सुद्धा अयोध्या नगरीच्या ठिकाणी आनंदाने म्हणले आलेले आहे. रावणाच्या पायतळी होते लोळता मंचकाजवळी रामे सोडविले तत्काळी त्याची राज्यशैली पाहू आले. आणि असणाऱ्या ज्या नवग्रहाला असणाऱ्या राजा रावणानं म्हणजे आपल्या सिंहासनाच्या पायात तळी म्हणजे त्या ठिकाणी म्हणजे बेड्या टाकून घातलेलं होतं त्या असणाऱ्या ग्रहाची सोडवणूक असणाऱ्या प्रभू रामचंद्रांनी त्या ठिकाणी केली. म्हणून रामाचा उपकारी व्हावं असणाऱ्या त्या ठिकाणी परतफेड त्या ठिकाणी करावी म्हणून जी राज्यशैली असणाऱ्या प्रभू रामचंद्राला अयोध्या नगरीची मिळणार आहे हा थाट त्या ठिकाणी पाहावा, प्रभू रामचंद्राचं दर्शन घ्यावं म्हणून सर्व ग्रहगण जे मुक्त झालेले आहेत ते प्रभू रामचंद्राकडे म्हणजे अयोध्या नगरीच्या ठिकाणी आलेले आहेत. अयोध्येच्या चौपाशी विमाने दाटली आकाशी नगरी ठावा नाही वस्तीची थाटे ऐसी दाटली. मग एवढं असणारं सर्व म्हणजे त्रैलोक्याचं असणारं त्या ठिकाणी सेना आहे आणि ही अयोध्या नगरीच्या चौपाशी सर्व बाजूने असणारी विमानं त्या ठिकाणी देवाची दाटलेली आहेत. नगरीमध्ये पाय ठेवायला जागा त्या ठिकाणी नाही, एवढी घनदाट असणारी लोकवस्ती अयोध्या नगरीच्या ठिकाणी म्हणजे जमा झालेली आहे. मंदार कल्पतरू संतान घरोघरी त्याचे निवण सुरवर
मग एवढंच नाही, असणारा त्या ठिकाणी मंदार कल्पतरू नावाचा असणारा त्या ठिकाणी म्हणजे संतान रूपी वृक्ष आहे त्या ठिकाणी. आणि हे असणारे जागोजागी वृक्ष त्या ठिकाणी लावलेले आहेत. त्याचा असणारा श्वास त्या ठिकाणी जाऊ लागलेला आहे. आणि एवढेच नाही, असणारे सर्व देव म्हणजे अयोध्या नगरीमध्ये ठिकठिकाणी असणारा फुलांचा वर्षाव त्या ठिकाणी करू लागलेले आहेत. फुलं त्या ठिकाणी आणि म्हणजे टाकू लागलेले आहेत. घरोघरी मंगलार्चने, दीपावळी निरांजने, गुढिया मखरे तोरणे, श्री रघुनंदना आणि दूधसवा. आणि आज प्रभू रामचंद्राला अयोध्या नगरीचा राज्याभिषेक होणार आहे. याचा आनंद सर्व अयोध्या नगरवासियांना त्या ठिकाणी झालेला आहे. म्हणून प्रत्येक जण असणाऱ्या वेदाचं पठण घरोघर त्या ठिकाणी करू लागलेलं आहे. घरोघर दिवाळी प्रमाणे असणाऱ्या त्या ठिकाणी पंचारत्या लावून त्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत. दिवे लावलेले आहेत. असणाऱ्या प्रत्येक घरावर असणाऱ्या गुढ्या त्या ठिकाणी उभा केलेल्या आहेत. प्रत्येक घराला असणारी सुंदर तोरणं त्या ठिकाणी लावलेली आहेत. जेणेकरून प्रभू रामचंद्राच्या असणाऱ्या राज्याभिषेकाचा उत्सव त्या ठिकाणी म्हणजे साजरा करू लागलेले आहेत. हाट हटवटिया चौबारे, कथा कीर्तने चौफेरे, गात राम कीर्तन गजरे, अंबर झरे तुषारी. एवढंच नाही, जागोजागी असणाऱ्या बाजारपेठा असू द्या, असणारी चौक चौहाटी त्या ठिकाणी असू द्या, प्रत्येक गल्ली बोळात असणाऱ्या त्या ठिकाणी असणाऱ्या चौकात चौकात राम कीर्तन त्या ठिकाणी चालू झालेलं आहे. एवढा नाद रामनामाचा त्या ठिकाणी घुमू लागलेला आहे. असणाऱ्या काही दिशेला असणाऱ्या रामनामाचा नाद आणि त्या ठिकाणी म्हणजे घुमघुमू लागलेला आहे. वसिल्या भक्तीच्या पेटा, आनंद कीर्तन चौवाटा, सांदी बिदी राजवाटा, सुकाळ मोठा नामाचा. आणि एवढंच नाही, ज्या काय असणाऱ्या बाजारपेठा आहेत तिथं प्रत्येक बाजारपेठेत प्रत्येक गल्लीला बोळाला त्या ठिकाणी रामनामाचा असणाऱ्या आनंदानं कीर्तन त्या ठिकाणी करू लागलेले आहेत. कुठेही असणारी 4 बोट जागा शिल्लक नाही जिथं राम कीर्तन त्या ठिकाणी नाही. एवढा असणाऱ्या रामनामाचा उत्साह अयोध्या नगरीच्या ठिकाणी जनलोक करू लागलेले आहेत. शेठ महाजन व्यवहारे, श्रीरामागमन सुखी रे, उदिम करीती अत्याधारे, लाभ निर्धारे श्रीराम. मग त्या ठिकाणी एवढा असणारे जे व्यवहार करणारे आहेत, व्यावसायिक आहेत, व्यापारी आहेत, त्या ठिकाणी त्यांना सुद्धा असणाऱ्या प्रभू रामचंद्राचं आगमन झालेलं आहे. 14 वर्षाचा कार्यकाळ क्रमण करून प्रभू रामचंद्र सुखरूप अयोध्या नगरीच्या ठिकाणी आलेले आहेत. आणि याच अयोध्या नगरीचा राज्याभिषेक प्रभू रामचंद्राला त्या ठिकाणी होतोय. म्हणून आनंदाने असणारा व्यवहार त्या ठिकाणी करू लागलेले आहेत. कुणाच्याही मनोमन असणारा त्या ठिकाणी सत्य व्यवहार त्या ठिकाणी चालू आहे. असत्याचा व्यवहार कुठेही कानावरही त्या ठिकाणी पडत नाही. म्हणून राम द्यायचा राम घ्यायचा असा व्यवहार या अयोध्या नगरीमध्ये आनंदाने करू लागलेले आहेत. राम टके खरे नाणे, एकी मोहरा देणे घेणे, अक्षर रसाचे त्याचे निज घेणे, सवदा करणे निज सत्ता. मग जे काही असणारे व्यापारी आहेत, जे काही दलाल आहेत त्या ठिकाणी, यांनी फक्त एकच ठरवलं गेलं, राम हे बिनडक्की सोनं आहे त्या ठिकाणी. रामाशिवाय दुसरं नाणंच खरं त्या ठिकाणी नाही. म्हणून एकच मोहरा, रामनाम रूपी असणारा मोहरा त्या ठिकाणी द्यायचा आणि रामनामच त्या ठिकाणी घ्यायचं. हे रामनाम हे अक्षर कसं आहे त्या ठिकाणी, त्या रामाचा असणारा त्या ठिकाणी अस्तित्व कवाही म्हणजे नष्ट न होणार आहे त्या ठिकाणी. त्याला असणारा डाग त्या ठिकाणी लागणार नाही. असं हे सत्य असणारं रामनाम आहे त्या ठिकाणी. म्हणून म्हणजे हे रामनाम त्या ठिकाणी रामनाम रूपी वस्तू द्यायची आणि रामनाम रूपी वस्तू त्या ठिकाणी घ्यायची. एवढाच बाजार व्यापारी त्या ठिकाणी करू लागलेले आहेत. द्वैत दलालाची ओढी, नाही मापरियाची साकडी, आपुल्याल्या निजवडी, द्यावया गोडी निज वस्तू. मग जिथं असणारा त्या ठिकाणी रामनामाचं देणं आहे, तिथं असणारा द्वैत म्हणजे थरक्याला सुद्धा त्या ठिकाणी उभा राहत नव्हता. द्वैत म्हणजे असणारा दलाल आहे त्या ठिकाणी. हा दलालाला म्हणजे तिथं शिरकावच होऊ दिलेला नाही त्या ठिकाणी. आणि तिथं असणारं देणं घेणं करत असताना म्हणजे कसलंही माप नाही, चिपटं नाही, कोळवं नाही, आठवा नाही, पोतं नाही, किलो नाही त्या ठिकाणी. मोहगम असणारं राम रूपी वस्तू त्या ठिकाणी द्यायची आणि रामनाम रूपी वस्तू त्या ठिकाणी विकत घ्यायची. याच्याशिवाय दुसरा विचारच म्हणजे अयोध्या नगरीच्या ठिकाणी नाही. राममुद्रा वस्तूवरी, अंक घालवणी साठी करी, देता घेता सुखाची वरी,
इतर वस्तू त्या ठिकाणी नावालाही थाटक्याला म्हणजे त्या ठिकाणी नाहीत. फक्त राममुद्रा रूपी वस्तू त्या ठिकाणी घ्यायची आणि त्याचाच असणारा सौदा त्या ठिकाणी करायचा. मग रामाचा असणारा सौदा त्या ठिकाणी करायचा. तो सौदा करत असताना किती बी कष्ट त्या ठिकाणी लागलं, किती बी महाग असणारी रक्कम त्या ठिकाणी मोजावी लागली, तरी आनंदाने ती रक्कम द्यायची आणि रामनामरूपी वस्तू त्या ठिकाणी घ्यायची. ही रामनामरूपी वस्तू देतानाही तेवढाच आनंद त्या ठिकाणी साधकाला मिळायचा आणि रामनामरूपी वस्तू घेणाऱ्यालाही त्या ठिकाणी एवढा आनंद त्या ठिकाणी होत होता. देणं घेणं रामनामाशिवाय दुसरं काहीच म्हणजे अयोध्या नगरीच्या ठिकाणी म्हणजे चालेना. श्रीराम प्रेमे अत्याद्भुत सद्गुरुसी शरणागत होळी पुसत सामग्री. मग इकडं सगळी लोक आनंद उत्सव साजरा करू लागलेले आहेत. इकडं असणारे भरत जे आहेत, प्रभू रामचंद्रावरचं असणारं जे प्रेम आहे ते आतोनात वसणाऱ्या भरतजीच्या अंगी त्या ठिकाणी उत्स्फूर्त भरलेलं आहे. लगेच भरतजी असणारे सद्गुरु वशिष्ठाच्या वशिष्ठ महाराजाला शरण त्या ठिकाणी गेले, लोटांगण घातलं आणि सांगू लागले, महाराज गुरुवर्य आपल्या असणाऱ्या प्रभू रामचंद्राला राज्याभिषेक करायचंय, मग त्याच्यासाठी काय काय सामग्री त्या ठिकाणी सज्ज करावे. म्हणून असणाऱ्या भरतजींनी वशिष्ठ सद्गुरूंना विचारलं, श्रीरामाभिषेक सामग्री स्वामी सांगावी झडकरी, कोण पदार्थ कैसी परी निज निर्धारी आज्ञापी. आणि असणाऱ्या भरतजींनी असणाऱ्या वशिष्ठ सद्गुरूला त्या ठिकाणी विचारलं, महाराज म्हणजे असणाऱ्या प्रभू रामचंद्राच्या अभिषेकासाठी जी काही योग्य सामग्री लागणार आहे, मग ती कुठले पदार्थ आहेत, काय वस्तू त्या ठिकाणी आणायचं, कुठली साधन सामग्री त्या ठिकाणी गोळा करायची, याची आज्ञा म्हणजे महाराज तुम्ही आम्हाला द्यावी. कोणी भरताच्या प्रेमासी अत्यंत सुख वशिष्ठासी प्रीती धरणी पोटेसी निज हृदयासी अलिंगिला. मग वशिष्ठ सद्गुरूंनी अंतर्ज्ञानानं असणाऱ्या भरतजीच्या अंगी काय प्रभू रामचंद्राविषयीचा भाव आहे, काय प्रेम उत्पोत त्या ठिकाणी भरतजीच्या अंगी भरलेला आहे, हे असणाऱ्या वशिष्ठ सद्गुरूंनी त्या ठिकाणी जाणलं गेलं. वशिष्ठ सद्गुरूला भरताविषयी अतिशय आनंद त्या ठिकाणी वाटू लागला. धावतच जाऊन असणाऱ्या भरतजीला प्रेमाचं आलिंगन वशिष्ठ सद्गुरूंनी आणि म्हणजे दिलं. भरता तुझे भाग्यवान भरता तुझी भक्ती धन्य, भरता तुझे प्रेम धन्य भाव धन्य तुझा भरता. आणि असणारे कुलगुरू वशिष्ठ महाराज आहेत, ते असणाऱ्या भरतजीचं प्रेम त्या ठिकाणी पाहिलं गेलं आणि भरताची असणारी प्रशंसा त्या ठिकाणी करू लागलेली आहे. भरता तुझं असणारं जे भाग्य आहे, नशीब आहे, ते अतिशय गहन आहे. त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राविषयीची जी भक्ती आहे तुझ्या अंगी ओतपोत त्या ठिकाणी भरलेली आहे. म्हणून भरता धन्य धन्य तुझं असणारं रामाविषयीचं प्रेम आणि रामाविषयी तुझ्या असणाऱ्या मनामध्ये जो भाव आहे, भक्ती आहे, ती भरता तुझी धन्य धन्य त्या ठिकाणी आहे. श्रीरामाचे भजन सुख तुझी सेविले सम्यक, भजन मर्यादा तिनेटक आचार्यत्वे देक प्रकाशिली. आणि असणारे सद्गुरू असणारे त्या ठिकाणी म्हणजे वशिष्ठ महाराज बोलू लागलेले आहेत, जे प्रभू रामचंद्राच्या भजनामध्ये सुख आहे, हे सुख असणारं त्या ठिकाणी तू योग्य त्या ठिकाणी ओळखलेलं आहे. योग्यपणे असणाऱ्या त्या सुखाचा विचार त्या ठिकाणी केलेला आहे आणि रामाच्या भजनामध्ये सर्वस्व त्या ठिकाणी अर्पण केलेलं आहे. भजन मर्यादा कशी त्या ठिकाणी असावी, कशी भक्ती त्या ठिकाणी करावी, ही स्वतः भरतजी तुम्ही भक्ती त्या ठिकाणी केली. आचार्य असणारं त्या ठिकाणी तुम्ही संपादन केलं आणि जगाला असणारी भक्तीचा प्रकाश त्या ठिकाणी असणारे भरतजी तुम्ही दाखवला गेला. म्हणून तुम्ही धन्य धन्य असणारे भरतजी. भरत भक्तीचे भंडार भरत भक्तीचे निजसार, भरत भक्तीचे माहेर भरते उद्धार भक्तीचा. मग वशिष्ठ सद्गुरू त्या ठिकाणी सांगू लागलेले आहेत, भरत भक्तीचा असणारं भांडार आहे आणि भरत भक्तीचा असणारं निजसार आहे. त्या ठिकाणी म्हणजेच असणारी भक्ती असणारी जी आहे ती भरताना आपल्या अंगीकारलेली आहे. त्या ठिकाणी त्या भक्तीचा असणारा प्रकाशक असणारा भरतजी त्या ठिकाणी झालेले आहे आणि भक्ती कशी करायची याचं जे सार आहे, हे सार जगाला असणाऱ्या भरतजींनी त्या ठिकाणी दाखवलं. म्हणून जिथं असणारा प्रेम आदर आहे तिथंच एखादा असणारा माणूस त्या ठिकाणी राहतोय. म्हणून भक्तीला जाणलं गेलं,
भक्ती कुणाजवळ त्या ठिकाणी राहण्यासाठी उत्सुक आहे, योग्य जागा असणाऱ्या भरताच्या ठिकाणी आहे, हे भक्तीने त्या ठिकाणी ओळखलं गेलं आणि भक्तिरूपी माहेरात असणारी भक्ती त्या ठिकाणी राहिली गेले आणि त्याच भक्तीचा उद्धार भरतजीने त्या ठिकाणी केला. आणि असणाऱ्या वशिष्ठ सद्गुरूंनी सांगितलं गेलं भक्तीचा उद्धार भरतजी तुमच्यामुळे त्या ठिकाणी झाला, भक्तीचा प्रकाश त्या ठिकाणी तुमच्या मुळात पडला गेला. एवढा असणारी प्रशंसा भरताची त्या ठिकाणी केली. असणाऱ्या आवडीनं असणाऱ्या भरतजीचं असणारं मुख चुंबन वशिष्ठ सद्गुरूंनी त्या ठिकाणी घेतलं आणि सांगू लागले, भरतजी जे शास्त्रानुसार असणारा त्या ठिकाणी जे विधी करत असताना, अभिषेकाची विधी करत असताना जी काय सामग्री त्या ठिकाणी लागणार आहे, ही सामग्री सांगतो ऐका म्हणले. मग त्या ठिकाणी वशिष्ठ सद्गुरू सांगू लागलेले आहेत, भरतजी तुम्ही कशा आहे त्या ठिकाणी सर्व काही ज्ञात असणारे आहेत, सर्व काही जाणणारे त्या ठिकाणी आहात, तुमच्यासारखा ज्ञानी दुसरा कोणीही त्या ठिकाणी नाही. म्हणून तुम्ही असणाऱ्या ब्रह्मपूजेचं त्या ठिकाणी म्हणजे पालन करण्यासाठी मला विचारू लागलेला, तर जी काय अभिषेकासाठी जी काय सिद्ध सामग्री त्या ठिकाणी लागणार आहे, ही पूर्वी एकदा प्रभू रामचंद्राला अभिषेक करण्याचा ठरवलेला होता. त्यावेळेसच म्हणजे तुम्हाला आम्ही असणारी सगळी म्हणजे सामग्रीची माहिती आणि त्या ठिकाणी दिली होती. मग त्याप्रमाणे म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही काय करायचं, असणारी आराधना त्या ठिकाणी केली, अंतर्योग त्या ठिकाणी साधला गेला आणि असणारा त्या ठिकाणी ज्या वेळेस अंतर्योग आपला शुद्ध त्या ठिकाणी भाव होतोय, त्यावेळेस भगवंताची भेट होण्यासाठी काही एक उशीर त्या ठिकाणी लागत नाही. आणि हेच असणारी अंतर्योगानं भरतजी तुम्ही त्या ठिकाणी साधलं गेलं, म्हणून असणाऱ्या प्रभू रामचंद्राची आज भेट म्हणजे त्या ठिकाणी झाली. जे केले मानसोपचार त्याची प्रत्यक्ष साचार मेळवणी वेगोत्तरा श्री रघुवीरा अभिषेकी. म्हणून म्हणजे असणाऱ्या तुम्ही ज्ञानी आहात, ज्ञाता त्या ठिकाणी आहात, म्हणून म्हणजे तुमच्या मनाच्या ठिकाणी जे जे उपचार त्या ठिकाणी आलेले आहेत, पहिले जे असणारे उपचार सांगितलेले होते ते तुमच्या मनामध्ये लक्षात आहेत आणि तेच म्हणजे आज असणारं प्रत्यक्ष साचार त्या ठिकाणी करा, प्रत्यक्ष असणारं गोळा त्या ठिकाणी करा आणि प्रभू रामचंद्राच्या अभिषेकासाठी म्हणजे आणा. लावणी सद्गुरु आज्ञापन करुणी साष्टांगी नमन जे ते सुग्रीवा विभीषण ते ते ठाकुना पयाला. मग असणाऱ्या सद्गुरु वशिष्ठ महाराजांची आज्ञा त्या ठिकाणी झाली, आज्ञा प्रमाण त्या ठिकाणी मानली गेली आणि असणारा साष्टांग नमन असणाऱ्या सद्गुरूला त्या ठिकाणी भरतजींनी घातलं आणि ज्या ठिकाणी वानरांचा राजा सुग्रीव आहे आणि राक्षसांचा राजा असणारा विभीषण आहे, तिथं असणारे भरतजी दावतच म्हणले आले. श्रीरामाचे निजगण सुग्रीवादी विभीषण श्रीराम भवन समान स्थाने नेमुना तया दिधली. आणि प्रभू रामचंद्राचं जे असणारी गण मंडळी आहे त्या ठिकाणी कोण आहे, असणारा वानरांचा राजा सुग्रीव आहे, राक्षसांचा राजा विभीषण आहे त्या ठिकाणी आणि त्या दोघांकडे असणाऱ्या त्या ठिकाणी राहण्यासाठी किंवा वास्तव्य करण्यासाठी प्रभू रामचंद्राचं जे मंदिर आहे तशीच सुंदर दैदिप्यमान असणारी मंदिर त्या ठिकाणी निर्माण केली आणि या असणाऱ्या सुग्रीवा सहित विभीषणा सहित जे काही गणमंडळी आहे त्यांना आणि त्या ठिकाणी म्हणजे वास्तव्य करून दिलं. ज्यांची आणि भवनासी सत्यकीर्ती सत्वराशी भरत रामाभिषेकासी पुसो विचारासी ते ते आला. मग या असणाऱ्या प्रभू रामचंद्राच्या भवनात समान असणारी भवन म्हणजे राजा सुग्रीवाचा आहे, विभीषणजीचा आहे आणि अशा असणाऱ्या म्हणजे विभीषणजीच्या आणि असणाऱ्या सुग्रीवाच्या भवनाकडे सत्य कीर्ती असणारी आणि सत्वाची रास असणारी त्या ठिकाणी दोघही त्या ठिकाणी आहेत.
म्हणून प्रभू रामचंद्राचा अभिषेक करायचा, त्याच्याविषयी विचार सल्ला मसलत त्या ठिकाणी करावे म्हणून भरतजी सुग्रीव राजा आणि विभीषण राजाकडे आलेले आहे. तरुणी सुग्रीवाचा हात प्रवेशाला भवनात, एक आसन असतं निज वृत्तांत सांगत. मग सुग्रीवाच्या महालाकडे त्या ठिकाणी भरतजी गेले. सुग्रीव राजाच्या हाताला त्या ठिकाणी धरलं. महालामध्ये त्या ठिकाणी सुग्रीव राजाला घेऊन गेले. एका आसनावर राजा सुग्रीव आणि भरतजी त्या ठिकाणी बसले आणि असणारा काय वृत्तांत भरतजी सुग्रीव राजाला विचारू लागलेले आहे. आणि त्या ठिकाणी असणाऱ्या सुग्रीव राजाबरोबर बोलणं त्या ठिकाणी भरतजी करू लागलेले आहेत. असणाऱ्या वडिलांची आज्ञा अतिशय कठीण त्या ठिकाणी होती. कुणीही वडिलांची आज्ञा प्रमाण मानली नसती, एवढी दुस्तर आज्ञा होती. राज्याला लाथ मारायची, 14 वर्ष वनात त्या ठिकाणी जायचंय, ही दुस्तर पित्र आज्ञा त्या ठिकाणी पाळली गेली. आणि असणारी दुर्धर व्रत त्या ठिकाणी अंगावर कसलाही कपडा नाही, पायामध्ये वाहन त्या ठिकाणी घालायचं नाही, निरंकार निराहार 14 वर्ष त्या ठिकाणी उपवास करायचा. एवढं दुर्धर असणारं व्रत त्या ठिकाणी केलं, जे देवादिदेवाला सुद्धा जमणार नाही. एवढं कठीण व्रत असणाऱ्या प्रभू रामचंद्राने वडिलाचं वचन त्या ठिकाणी पाळलं गेलं. एवढी दुस्तर असणारी वडिलाची आज्ञा त्या ठिकाणी होती. नुसतं मनात विचार त्या ठिकाणी केला, वनाला जायचंय म्हटलं तर मन सुन्न त्या ठिकाणी होत. एवढंच नाही, असणारं ते वचन ऐकल्याबरोबर अंगावर शहारे त्या ठिकाणी येतील, काटा फुटल, कोण सुद्धा त्या ठिकाणी तयार होणार नाही जाण्यासाठी. पण चित्ताच्या ठिकाणी एवढं आचरण त्या ठिकाणी आणलं. असणारं त्या ठिकाणी एवढं म्हणजे असणाऱ्या वडिलाचं वचन उल्लंघन करू नये, पित्र आज्ञा पाळावी ही मनोमन इच्छा प्रकट त्या ठिकाणी केली. आणि जगाला सुख देण्यासाठी 14 वर्षाचा वनवास पित्र वचन पुढे करून त्या ठिकाणी म्हणजे पार पाडलं गेलं. एवढंच नाही, असणारा 10 तोंडाचा असणारा अहंकारी दुष्ट दुरात्मा असणारा राजा रावण आहे, त्याचा असणारा त्या ठिकाणी अंत केला. एवढंच नाही, खर दूषण त्रिशरा यांना त्या ठिकाणी संपवलं गेलं. असणारं जनस्थान मुक्त त्या ठिकाणी केलं, ब्राह्मणाला त्या ठिकाणी दान दिलं आणि दुष्ट राजा रावण असणारा त्या ठिकाणी संपवला गेला. 33 कोटी देवाची बांधवली त्या ठिकाणी रामाने सोडवली. मग असणाऱ्या वडिलाच्या पित्र आज्ञेप्रमाणे त्या ठिकाणी आचरण केलं आणि असणाऱ्या देवाला आनंद देण्यासाठी, देवाचं कार्य पूर्णत्वाला नेण्यासाठी असणारं व्रत त्या ठिकाणी संपादन केलं. आणि हे करत असताना वनामध्ये अनेक कष्ट असणाऱ्या प्रभू रामचंद्राला त्या ठिकाणी झालेलं आहे. जे व्रत धारण केलेलं आहे त्या व्रताची सांगता आज त्या ठिकाणी करावी. व्रत समाप्ती आज म्हणजे त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राचे आणि म्हणजे करावे. तुम्ही प्रिय करा रामाचे, तुमचे वचन मानिसाचे, सुमुहूर्त अभिषेकाचे तुम्ही साचे संपदा. आणि भरतजींनी सांगायला सुरुवात केली, मी तुम्हाला त्या ठिकाणी का सांगायला आलो तर तुम्ही असणारे विभीषणजी आणि राजा सुग्रीव, तुम्ही प्रभू रामचंद्राचे अतिशय आवडते त्या ठिकाणी आहात. तुमचं वचन काही झालं तरी असणारं उल्लंघन करणारे प्रभू रामचंद्र नाही, तुमच्या वचनाला मान देणारे त्या ठिकाणी. म्हणून ही जी प्रभू रामचंद्राला अभिषेक करायचा त्याची सर्व तयारी करण्याचं काम तुमच्या दोघांवर म्हणजे त्या ठिकाणी मी सोपवतो. आणि तुम्ही असणाऱ्या सुग्रीव आणि विभीषणजी तुम्ही दोघांनी मिळून म्हणजे हे राज्याभिषेकाचं कार्य त्या ठिकाणी पार पाडावं म्हणून तुम्हाला साष्टांग लोटांगण घालतो म्हणून असणाऱ्या दोघांच्या चरणावर विभीषणजींनी लोटांगण त्या ठिकाणी घातलं गेलं.
त्याच वेळेत असणाऱ्या त्या ठिकाणी भरतजी असणारे सुग्रीवाणी असणाऱ्या बिभीषणजींनी भरतजीला त्या ठिकाणी उठवून धरलं गेलं आणि सांगितलं गेलं, भरतजी आम्ही तुमचे असणारे सेवक आहोत, त्या ठिकाणी दास आहोत आणि स्वामीचं वचन मान्य करणं हे दासाचं कर्तव्य आहे, म्हणून तुम्ही जे सांगाल ते तत्पर आम्ही असणारी आज्ञाप्रमाणे म्हणजे त्या ठिकाणी करू. सुग्रीवादी विभीषण अंगदादी मारुती जाण भरतेने मिले वानरगण मृदुवचने विनवणी. मग त्या ठिकाणी परत म्हणजे असणाऱ्या त्या ठिकाणी सुग्रीव राजा आणि विभीषण राजाला त्या ठिकाणी सांगितलं. तसंच त्यांच्या अनुमतीने असणाऱ्या त्या ठिकाणी अंगद आहेत, हनुमंतराय यांना सर्व सैन्य सज्ज करण्याचं काम त्या ठिकाणी अतिशय नम्र वाणीनं त्या ठिकाणी आणि सांगितलं गेलं. सुग्रीवासी अतिप्रीती भरत करितासे विनंती अभिषेकावया रघुपती आज्ञादूती करावी. आणि असणाऱ्या राजा सुग्रीवा समोर भरतजीने हात जोडला आणि अतिशय नम्र वाणीनं त्या ठिकाणी भरतजी बोलू लागलेले आहेत. सुग्रीव राजे लवकर म्हणजे प्रभू रामचंद्राला अभिषेक करायचा आहे आणि सर्व काही साधन सामग्री आणण्यासाठी आपल्या असणाऱ्या दूताला आज्ञा म्हणजे त्या ठिकाणी करावी. श्रीरामाभिषेकावया सांग प्रभाते मुहूर्त अति अव्यंग गुरु पुष्पामृत सिद्ध योग पाहिजे अतिवेग पै केला. आणि भरतजींनी सांगितलं गेलं असणाऱ्या प्रभू रामचंद्राला अभिषेक करण्यासाठी उद्या सकाळचा शुभ मुहूर्त त्या ठिकाणी अतिशय चांगला आहे म्हणजे त्या ठिकाणी गुरुपुष्य असणारं नक्षत्र आहे, अमृत सिद्धी योग आहे त्या ठिकाणी उद्या सकाळी म्हणून म्हणले आता आळस करू नका, असणारं त्या ठिकाणी वेळ म्हणजे त्या ठिकाणी करू नका, लवकर म्हणजे वेग कार्य करण्यासाठी आणि म्हणले इतर पदार्थांना याटक पाहिजे चतुसमुद्रीचे उदक ते तुम्ही आवश्यक पाहिजे सम्यक आणले. मग मुख्य असणारं त्या ठिकाणी 4 समुद्राचं असणारं पाणी म्हणले महत्वाचं आहे. बाकीचे पदार्थ म्हणजे गोळा करण्यासाठी काही उशीर त्या ठिकाणी लागणार नाही किंवा काही अवघड म्हणजे त्या ठिकाणी नाही. तुम्ही मुख्य काम असणाऱ्या 4 समुद्राचं पाणी म्हणले आणण्याचं काम तुम्ही म्हणले लवकर पहिलं म्हणले करावं. ऐकोनी भरत वचन जोडीला करी वानरगण सुग्रीवासी विनवण करुणी जाण पुसत. मग भरतजीचं वचन त्या ठिकाणी 4 समुद्राचं पाणी आणण्याचं जे कार्य सांगितलं ते वचन ऐकलं गेलं. राजा सुग्रीवाच्या समोर असणारा हात जोडून वानर मंडळी उभा राहिले आणि विनंती करून सुग्रीव राजाला वानर मंडळी काय विचारू लागले. कोणे देशे प्रति कोण जाणे नेमुनी आपण शीघ्र द्यावे आज्ञापन अनवया पूर्ण समुद्र जळ. आणि असणाऱ्या राजा सुग्रीवाच्या समोर हात जोडून वानर मंडळी उभा राहिली. वेळ नको म्हणले, सकाळचा मुहूर्त आहे म्हणून म्हणले कुणी कुठल्या दिशेला जावं, कुण्या समुद्राकडे कुणी जावं ही दिशा म्हणले नेमून आम्हाला सगळ्याला म्हणले आणि त्या ठिकाणी द्या. ऐकोनी जुत्पत्तीचे वचन सुग्रीवा झाला सौख्य सुखैक गण सुखे गगन दिशा नेमुनी संपूर्ण केले आज्ञापन सेवक. महाराज म्हणजे विलंब लावू नका, वेळ लावू नका, लवकर म्हणजे आम्हाला आज्ञा द्या म्हणजे कार्य करण्याची. हे असणाऱ्या वानराच्या अंगी उत्स्फूर्त असणारा त्या ठिकाणी आवेश बघितला गेला, वचन ऐकलं गेलं. अतिशय आनंद सुग्रीव राजाला त्या ठिकाणी झाला आणि सर्व सेवकाला दिशा नेमून म्हणजे त्या ठिकाणी सुग्रीव राजा देऊ लागले. हेमकुंभ रत्नाभरणी परिते आणिले तत्क्षणी सुग्रीवे अति प्रीती करुणी दिले वाटुनी जुत्पत्ती. लगेच असणाऱ्या भरतजींनी रत्न जडीत असणारी सोन्याचे असणारा त्या ठिकाणी कुंभ असणारं पाणी आणण्यासाठी त्या ठिकाणी कुंभ आणले गेले. भरतजींनी दिले. सुग्रीव राजाने अतिशय आवडीने ते कुंभ त्या ठिकाणी घेतले आणि ज्या दिशेला पाणी आणण्यासाठी वानर धाडायची त्यांच्याकडे ती विभागणी करून कुंभ त्या ठिकाणी देऊ लागले. उत्तर दिशा अति दुरंत हनुमान पाठविला तेथ दक्षिणे वृषभ विख्यात कुंभे सहित निघाला. जी अतिशय लांब आणि दुर्धर असणारी उत्तर दिशा आहे तिकडे हनुमंतरायाला त्या ठिकाणी कुंभ दिला. तिकडे जाण्यासाठी उत्तर दिशेला हनुमंताला त्या ठिकाणी पाठवलं. दक्षिण दिशेला वृषभ नावाचा वानर त्या ठिकाणी पाठवला
आपापली कुंभ घेऊन पाणी आणण्यासाठी निघू लागले. नळ पश्चिम समुद्रासी वेगे निघाला हेमकुंभेसी अति उल्हासे निश्चयेसी पूर्वे अंगदासी नेमिले. लगेच असणाऱ्या नळ नावाच्या वानराला पश्चिम दिशेला सोन्याचं कुंभ रत्न जडीत असणारं कुंभ त्या ठिकाणी दिलं आणि पश्चिम दिशेला नळाला त्या ठिकाणी पाठवलं. आणि असणाऱ्या प्रभू रामचंद्राचं कार्य करायचं याचा आनंद मनोमन असणाऱ्या अंगदाला झालेला आहे. अंगदाने असणाऱ्या रत्न जडीत सोन्याचं कुंभ त्या ठिकाणी घेतलं, पूर्व दिशेला पाणी आणण्यासाठी जाऊ लागले. युवराजा अति पवित्र अति बलियाडा अंगद वीरा लक्षणी गेला पूर्व समुद्र वेगोत्तर हेमकुंभे. आणि अतिशय असणारा किष्किंधा नगरीचा असणारा युवराजा वाळीचा असणारा मुलगा त्या ठिकाणी अंगद आहे. हे असणारा बलियाडा असणारा अंगद आहे. लगेच असणाऱ्या रत्न जडीत सोन्याचा कुंभ हातामध्ये त्या ठिकाणी घेतला आणि पूर्व दिशेच्या समुद्राकडे पाणी आणण्यासाठी गेले. चौदिशा चौगले जण अति बलियाडे वानरगण वेगे करोनी उड्डाण क्षणे गगन आक्रमिले. अशा प्रकारे असणाऱ्या चारी जणांच्या हातात असणारे चार कुंभ त्या ठिकाणी दिले. चारी दिशेला त्या ठिकाणी अतिशय बलवान कार्य तत्पर असणारी त्या ठिकाणी वानर मंडळी आहे. लगेच असणाऱ्या सुग्रीव राजाची आज्ञाप्रमाणे मानली. भटश्री आकाशामध्ये उड्डाण त्या ठिकाणी केलं आणि असणारं पाणी आणण्यासाठी चारी दिशेला चारी वानर गेले. वेगे जाऊनी सिंधुपासी रत्न जडित हेमकुंभेसी शुद्ध प्राक्षाळून वेगेसी समुद्रोद्दकासी बलियेले. ताबडतोब आपापले असणारे रत्न जडीत सोन्याची कुंभ त्या ठिकाणी घेतलेले आपल्याला दिलेल्या दिशा नेमून आहेत. त्या दिशेच्या समुद्राकडे त्या ठिकाणी गेले आणि गेल्याबरोबर असणारं त्या ठिकाणी सर्व कुंभ सर्वांनी त्या ठिकाणी क्षालन केलं. आतून असणारं बाहेरून त्या ठिकाणी धुतले गेले आणि असणाऱ्या त्या कुंभामध्ये असणारं समुद्राचं पाणी आणि त्या ठिकाणी भरलं गेलं. सूर्योदया नवता पूर्ण घेऊन आले समुद्र जीवन वशिष्ठा पुढे ठेवणी जाण लोटांगण घातले. मग या चौघा जणांनी रातोरात आपलं असणारं कार्य तत्परतेने त्या ठिकाणी केलं. सूर्योदय व्हायच्या अगोदर असणारा सकाळची प्रहर उगवायच्या अगोदर हे चारही वानर मंडळी समुद्राचं पाणी घेऊन त्या ठिकाणी आलेले आहेत. ज्या ठिकाणी वशिष्ठ सद्गुरू अभिषेकाची तयारी करत आहेत त्यांच्या समोर आणून चारी कुंभ त्या ठिकाणी ठेवले. वशिष्ठ सद्गुरूला साष्टांग लोटांगण असणाऱ्या चारी वानरांनी त्या ठिकाणी घातलं. देखोनी वानरांचा प्रताप उड्डाण किरण साटोप वशिष्ठ सुखावला मूप प्रीतिपूर्वक आलिंगी. मग एवढं असणारं कार्य सांगितल्याबरोबर ताबडतोब काही वेळ न लावता त्या ठिकाणी कार्य तत्पर असणाऱ्या वानरांनी कार्य त्या ठिकाणी केलं. एवढं भलं मोठं उड्डाण त्या ठिकाणी केलं. अंगी आवेश आहे वानरांच्या. तो असणारा पाहिला गेला वशिष्ठ सद्गुरूंनी. वशिष्ठ सद्गुरूला वानराविषयी आनंद त्या ठिकाणी वाटला. आनंदाच्या भरात तारकन उठले आणि चारी वानराला असणाऱ्या प्रेमाचं आलिंगन त्या ठिकाणी वशिष्ठ सद्गुरूंनी दिलं. श्रीराम भजन परिपाटी वानरांची नित्य पुष्टी तुष्टी अहम सोम सुटल्या गाठी सद्गुरु भेटी निश्चिती. आणि ज्या वेळेस असणाऱ्या म्हणजे वशिष्ठ सद्गुरूंनी आलिंगन त्या ठिकाणी चारी वानराला दिलं त्यावेळेस असणाऱ्या प्रभू रामचंद्राची असणाऱ्या भजनाची जी असणारी परिपाठ आहे भजनाविषयीचा जो आनंद आहे अखंड राम नामाचं स्मरण या वानराच्या मुखामध्ये त्या ठिकाणी आहे. त्याच्यामुळे वानराला कसलाही आळस नाही थकवा नाही. त्या ठिकाणी ही दष्ट पुष्ट असणारी राम नामाच्या जोरावर असणारी वानर त्या ठिकाणी आहे. तिथं अहमपणा नाही सोहमपणा त्या ठिकाणी नाही. असणाऱ्या अहंकार विरहित ही वानर त्या ठिकाणी आहेत. म्हणून असणारी सद्गुरूची भेट आज त्या ठिकाणी झाली. वानर ही आनंद मानू लागली. देखोनी या समुद्र जीवन सुग्रीवानी विभीषण सुख उतळले गहन श्री रघुनंदन अभिषेका. आणि वानरांनी आपापलं कार्य तत्पर केलं. चारी समुद्राचं पाणी त्या ठिकाणी आणलं गेलं. सुग्रीव राजानं विभीषणानं पाहिलं गेलं. अतिशय आनंद दोघांनाही त्या ठिकाणी वाटू लागला की कवा एकदा असणाऱ्या प्रभू रामचंद्राला अभिषेक आणि त्या ठिकाणी करतोय. भरतयोनी आपण धरले वशिष्ठाचे चरण स्वामींनी केले आज्ञापन श्री रघुनंदन अभिषेका.
लगेच असणारे भरतजी त्या ठिकाणी धावतच आले. वशिष्ठ सद्गुरूच्या चरणावर नतमस्तक असणारे भरतजी त्या ठिकाणी झाले आणि सांगितलं, महाराज असणारी आज्ञा करा आणि प्रभू रामचंद्राला अभिषेक करायचा वेळ त्या ठिकाणी लावू नका. म्हणून भरतजीने असणाऱ्या वशिष्ठ सद्गुरूला त्या ठिकाणी सांगितलं गेलं. चला श्री हरी महाराज उदास्याला सोडा रे काम. श्री गणेशाय नमः. श्री प्रभू रामचंद्राय नमः. तरी श्रीरामाभिषेचन करावया मी वशक कोण. स्वामींनी निजास्ते करून अभिषेचन करावे. कथेचं अनुसंधान भगवान श्रीरामचंद्रांचा राज्याभिषेक सोहळा आहे. भरतजींनी वशिष्ठ महाराजांना सांगितलं, महाराज आता सगळं जे काय अवघड काम होतं ते वानरांनी सोपं केलेलं आहे. 4 समुद्राचं पाणी आणलेलं आहे. तुम्ही जावा आणि तुमच्या हातानं भगवान श्रीरामचंद्रांचा राज्याभिषेक करा. मी काय ह्याच्या पुढे सगळं असणार मश काय चिलट आहे म्हणून माझं काय सामर्थ्य आहे. तुम्ही सद्गुरू आहात, कृपामूर्ती आहे, तुमच्या हातानं भगवंतावर ते राज्याभिषेक करा असं भरतजी बोलतात. सद्गुरु हस्ते अभिषेक होता अक्षय राज्य रघुनाथा. आम्हा सकळाती श्लाघ्यता जाण तत्वता स्वामिया. आणि भरतजी सांगतात, महाराज तुमच्या हातून जर रामचंद्राचा राज्याभिषेक झाला तर अक्षय राज्य भगवान श्रीरामचंद्रांना प्राप्त होईल. आणि आता इथून पुढे 11 सहस्त्र वर्ष पर्यंत राज्य केले स्वस्त चित्त. आता समयी वाट पाहत स्वर्गी देव असती जे. इथून पुढे 11,000 वर्ष अयोध्येचं राज्य भगवान श्रीरामचंद्र अक्षय करतील. आणि तुमची कृपा झाल्यामुळे तुमच्या हातामधून राज्याभिषेक झाला तर होईल. आम्हालाही ती भूषण गौरवाचं काम असेल, आमच्यासाठी मान सन्मान असेल. तुमच्या हातून जर केलं तर आम्हाला आनंद होईल. भरतजी बोलतात, आणि श्रीरामाचे मनोज्ञ ऐसेची आहे जाण. जे गुरु हस्ते अभिषेचन ते अक्षय पूर्ण स्वामिया. भरतजी सांगतात, गुरुवर्या महाराज रामचंद्राच्या मनातही असंच आहे की वशिष्ठ महाराजांनीच माझा अभिषेक करावा हीच इच्छा रामाच्या मनामध्ये आहे. आणि आम्हालाही असंच वाटतं की तुमच्याच शुभ हस्ताने हे शुभ कार्य व्हावं. तुमच्याच हातामधून रामचंद्राचा राज्याभिषेक व्हावा, अक्षय राज्य रामचंद्राला प्राप्त होईल. भरतजी बोलतात, या लागी तुम्ही निज हस्ते अभिषेकावे श्रीरामाते. ऐकोणी भरत वचनाते वशिष्ठ चित्ते सुखावला. म्हणून महाराज तुम्ही तुमच्या हातानं सगळं सामग्री आणलेली आहे, तयार झालेली आहे. आणि तुम्ही तुमच्या हाताने रामचंद्राचा राज्याभिषेक करा. भरताचं अशा प्रकारचं बोलणं ऐकलं वशिष्ठ महाराजांना आनंद वाटला. भरत आणि शत्रुघ्न सुग्रीवादी विभीषण सगळी वशिष्ठ प्रार्थना केला प्रसन्न अभिषेक. आणि भरत आहेत, शत्रुघ्न आहेत, सुग्रीव राजा आहे, विभीषण राजा आहे. ह्या 4 जणांनी वशिष्ठ महाराजांची प्रार्थना केली आणि रामचंद्राचा राज्याभिषेक करण्यासाठी वशिष्ठ महाराजांना तयार केलं. ऐका, सुमंत आणि हनुमानवीर सकळ प्रधानांचा भार. रत्नकुंभ जलसागर अतिसत्वर निवेदिले. आणि जे काय असणारे चतुसमुद्राचं पाणी आणलेलं होतं, जे काय कुंभ भरून आणलेले होते ते सुमंत आणि हनुमान यांनी त्या ठिकाणी असणारे जे काही पाण्याने भरलेले कुंभ होते ते कुंभ आणले आणि सगळ्यांना त्या ठिकाणी राज्याभिषेकासाठी आमंत्रण दिलं. देखोनी समुद्र जीवन वरी भरताचे आज्ञापन. तेने वशिष्ठ सुखायमान केले नमन ऋषीवर. आणि 4 समुद्राचं पाणी पाहिलं, वरी भरतानं आज्ञा केलेली पाहिलं, भरतानं सांगितलेलं बघितलं, ऐकलं. त्यावेळेस वशिष्ठ महाराजांना आनंद वाटला. आणि सगळे जे काही ऋषीवर आलेले होते रामचंद्राचा राज्याभिषेकासाठी त्या सर्वांना नमस्कार केला. ऐका, सकळ भूमंडळी ऋषीश्वर सनकादी सिद्ध समाग्र नारदादी भक्तवर सकळ रघुवीर अभिषेक. रामचंद्राचा अभिषेक अयोध्येमध्ये करायचा आहे. रामचंद्र अयोध्येच्या राजगादीवरती आरूढ होणार आहेत.
त्याच्यासाठी पृथ्वी तलावरचे ऋषीश्वर सगळे आलेले होते. जेवढे जेवढे या पृथ्वी तलावरती ऋषीश्वर वास्तव्य करतात ते सगळे आलेले होते. संकाधिक असणारी सिद्ध स्वर्गामधले देवदेवता नारदा सहित जे जे भगवंताचे भक्त आहेत ते सगळे रामचंद्राच्या राज्याभिषेकासाठी अयोध्येमध्ये आले. ब्रह्मा जो काळीजा पिता तोही बोलाविला तत्वाता अभिषेकावया रघुनाथा आला धाता लोक पायासी. ब्रह्मदेवजी जे असणाऱ्या सगळ्या सृष्टीचा ज्यांना पितामह म्हटलं जातं असे असणारे ब्रह्मदेव आपापले सगळे असणारे सत्य लोकवासियांना घेऊन अयोध्येमध्ये आलेले होते. जे असणारे ते ठिकाणी लोकपाळ राहतात त्या लोकपाळा सहित ब्रह्मदेवजी अभिषेकासाठी अयोध्येमध्ये हजर झाले. यक्ष गंधर्व चारण निघालेसी त्रिनयन सीतापातले धावण श्री रघुनंदन अभिषेका. भगवान श्रीरामचंद्राचा अभिषेक त्याच्यासाठी यक्ष गंधर्व चारण आपल्या सर्व गणांना घेऊन महादेवजी सुद्धा रामचंद्राच्या अभिषेकासाठी आलेले आहेत. जी काय असणारे सिद्ध साधक आहेत ते सगळे जण भगवान श्रीरामचंद्राचा अभिषेक आहे आणि ते अभिषेक डोळ्यानं पाहण्यासाठी तो सोहळा पाहण्यासाठी सगळे देवदेवता अयोध्येमध्ये आले. जलचारा स्थळचारा दानव मानव पाताळचारा अयोध्ये दाटले समग्र पावया रघुवीर अभिषेका. भगवान श्रीरामचंद्राचा अभिषेक पाहण्यासाठी जलचर जी पाण्यामध्ये राहतात, स्थळचर जे पृथ्वी तलावरती राहतात, दानव आहेत मानव आहेत जी पाताळामध्ये निवास करतात ते पन्नग असतील सगळेजण अयोध्येमध्ये त्या ठिकाणी दाटी झाली. अयोध्येमध्ये एवढे अथांग जनसमुदाय झाला. अयोध्येमध्ये त्या ठिकाणी असणारी दाटी सगळ्या सिद्धेश्वरांची झाली, ऋषी मुनींची झाली, देव लोकांची झाली. सगळेच राज्याभिषेक पाहण्यासाठी आले. नभदाटले विमानी पृथ्वी दाटली नृपयाणी तेणे सुखावली अवनी रामाभिषेचनी आनंद. आणि रामचंद्राचा अभिषेकाचा आनंद त्रिभुवनाला होता. त्याच्यामुळं आकाशामध्ये जी काही स्वर्गवासी देवदेवता आहेत ते आपापली विमाने घेऊन आकाशामध्ये विमानांची दाटी झाली. पृथ्वी तलावरती सगळे राजे लोक आलेले आहेत, ऋषी मंडळी आलेले आहेत. जी काय पृथ्वी तलावरती वास्तव्य करणारे जीवसृष्टी आहे ती सगळी त्या ठिकाणी आलेली होती. जमिनीवरती गर्दी झाली, आकाशामध्ये गर्दी झाली. वशिष्ठ महाराजांनी पाहिलं, आनंद वाटला. पृथ्वीनं सुद्धा पाहिलं. अद्भुत जनसमुदाय भगवंताच्या अभिषेकासाठी अयोध्येमध्ये जमा झाला. वशिष्ठ सात गुरु धर्माज्ञा केले सकळ विज्ञापन तुम्ही निज वैभवे करुणा रघुनंदन अभिषेका. आणि जे जे काही राजे लोक आलेले होते, ऋषी मंडळी आलेले होते, त्या सर्वांना वशिष्ठ महाराजांनी विनंती केली आणि सांगितलं, हे बघा भगवान श्रीरामचंद्राचा अभिषेक आहे. अभिषेक करण्याच्या आधी तुम्ही तुमच्या यथाशक्तीनं जसं तुम्हाला शक्य आहे त्या पद्धतीने रामचंद्राची पूजा करा. वशिष्ठ महाराज बोलतात, मंडळवरती आले भूपाळ त्यासी आज्ञा पिले तत्काळ उपायने आणा सकळ रघुकुळा पाळ अभिषेका. जे जे राजे लोक आलेले होते सगळेच त्या ठिकाणी देशोदेशामधून त्या असणाऱ्या राजे लोकांना वशिष्ठ महाराज सांगू लागले, उपायानं जी काय राज्याभिषेकासाठी तुम्ही आणलेली आहे सामग्री त्या ठिकाणी इथं जमा करा आणि राज्याभिषेक रामचंद्राचा सर्वजण मिळून तुम्हीच करो असं वशिष्ठजी बोलतात. त्रैलोक्यावी जय रघुपती आलाय कोणी अयोध्ये प्रती राजे पातले भूपती अभिषेकार्थी सत्वर. आणि मग सगळे असणाऱ्या पृथ्वी तलावरच्या देशोदेशामधल्या राजांनी विचार केला
त्रैलोक्यावरती विजय मिळवलेला आहे रामचंद्रांनी आणि त्रैलोक्यावरती विजय मिळवून भगवान श्रीरामचंद्र अयोध्येमध्ये आलेले आहेत आणि त्या रामचंद्राचा राज्याभिषेकाचा सोहळा डोळ्यानं पाहण्यासाठी अयोध्येमध्ये पृथ्वी तलावरचे अनेक सगळेच राजे उपस्थित झाले. पूर्व पश्चिम रूपाती उत्तरेचे नेनो किती दक्षिण दिशेचे भूपती आले गणपती गणपाळ. आणि चारही दिशांमधले जे जे असणारे देश आहेत त्या देशाचे राजे, पूर्व दिशेचे राजे, पश्चिम दिशेचे राजे, उत्तर दिशेचे भूपती, दक्षिण दिशेचे राजे, हे जे काही सगळे असणारे राजे होते ते सगळे राजे आपापल्या यथाशक्तीनं सामग्री घेऊन रामचंद्राच्या अभिषेकासाठी आले. पर्वतवासी जे भूपती म्लेच्छ राजे नेनो किती गौडमंगल संख्या स्थिती आले रघुपती अभिषेका. भगवान श्रीरामचंद्राचा अभिषेकाचा सोहळा पाहण्यासाठी जे काही पर्वतावरती वास्तव्य करणारे आहेत, मग ऋषी मंडळी असतील, राजे लोक असतील, ते असणारे सगळे आलेले आहेत. म्लेच्छ त्या ठिकाणी लोक आलेले आहेत. गौड बंगालच्या ठिकाणी राहणारे लोक सगळेजण अभिषेकासाठी आले. जितके जयाचे सामर्थ्य तितके निसी रघुनाथा स्वयंपूजावा यथोचित वशिष्ठ तेथ आज्ञा पिले. वशिष्ठ महाराजांनी सांगितलं जे जे राजे इथं रामचंद्राचा अभिषेक पाहण्यासाठी आलेले आहेत त्या राजांनी जेवढं ज्यांच्याकडे सामर्थ्य आहे, शक्ती आहे, त्या पद्धतीने रामचंद्राची पूजा करा. ऐकत वशिष्ठ वचन अवघे झाले सुखैक गण येता सामर्थ्य करुणी जाण पूजा विधान मांडिले. वशिष्ठ महाराजांचं बोलणं ऐकलं. जे जे राजे आलेले होते त्या राजांना आनंद वाटला, कारण रामचंद्राची पूजा करण्याचं भाग्य आपल्याला सामर्थ्य भेटतंय म्हणून सगळे असणाऱ्या राजांना आनंद वाटला. भगवान श्री रामचंद्र आणि त्याची पूजा आपल्याला करणं हे आपल्या प्रार्थनामध्ये त्या ठिकाणी भाग्यामध्ये आहे म्हणून राजे लोकांना आनंद वाटला. मुक्त करुणी जटावंदन सौमित्र जन जानकी सहित जाण श्रीरामे करुणी मंगल स्नान उपोषण पूर्व दिवसी. आणि मग जे काय असणारे डोक्याची केस वगैरे जटा बांधलेले होते ते सगळ्या मोकळे सोडल्या. लक्ष्मण जे आहेत सीता मातेच्या समवेत रामचंद्रांना मंगल अशा प्रकारचं स्नान घातलेलं आहे. आणि ज्या दिवशी राज्याभिषेक करायचा होता गुरु पुष्यमृताच्या दिवशी, त्याच्या आदल्या दिवशी हे असणाऱ्या ठिकाणी उपवास धरलेला होता. श्रीरामा सहजाची उपोषण 14 वर्षे व्रत गहन राज्याभिषेकी विधी पालन फळभोजन न करीची. आणि त्याच्या आदल्या दिवशी सर्वांनी उपवास धरलेला होता. उद्या आपल्याला राज्याभिषेक भगवंताचा रामचंद्र करायचा म्हणून रामाने लक्ष्मणाने सीतेने उपवास धरला होता. पण 14 वर्ष भगवंताने उपोषणच केलेलं आहे आणि त्याच्या आदल्या दिवशी सुद्धा उपोषणच केलं होतं. फळ भक्षण केलं नाही, फळ खाल्ले नाही तर असं सांगतात. प्रभाती गुरु पुष्य करी वशिष्ठ रामासी अभिषेक करी परिसा तेथीची नवल परी संक्षेपाकारी सांगेन. आणि वशिष्ठ महाराजांनी सांगितलं होतं की उद्या गुरु पुष्यामृत आहे, शुभ मुहूर्त आहे आणि त्या गुरु पुष्यामृताच्या मुहूर्तावरती रामाचा राज्याभिषेक होणार आहे म्हणून आदल्या दिवशी तिघांनीही लक्ष्मणजी, रामचंद्र आणि सीता यांनी व्रत धारण केलेलं होतं, उपवास धरलेला होता. आणि रामचंद्रांचा तर सहज उपवास होता, सगळ्यांचाच होता. 14 वर्षावरी केले उपोषण जाणता आपण प्रत्यक्ष हे. वशिष्ठ महाराजांनी सांगितलं उद्या सकाळी त्या ठिकाणी राज्याभिषेक करायचा आहे आणि तिथल्या जे काही वर्णन आहे ती वर्णन संक्षेपामध्ये सांगतो, ऐका. श्रीरामाचे अभिसिंचन सकळा कळू शके कोण वक्ता एक जनार्दन निज निरूपण चालवित. आणि रामचंद्राचा अभिषंचनाचा सोहळा आहे, त्या सोहळ्याचं वर्णन आपण काय करणार आहे. करता करविता वधवून घेणारा वधवणारा तो भगवान परमात्मा आहे, जनार्दन आहेत, एकनाथ महाराज आहेत. त्यांच्या कृपेनं जे काय अयोध्येमध्ये रामचंद्राचा राज्याभिषेक झाला त्या सोहळ्याचं वर्णन निज निरूपण आमच्या त्या असणाऱ्या सद्गुरूच्या कृपेनं सामर्थ्यानं सांगतो, ऐका. तेथे संकोच साकल्यता सुजू परिहार केउता स्वयं श्रीरामा वदनी वक्ता करता करविता तोची तो. आणि तिथलं
सगळं जे काही वर्णन आहे ती वर्णन सांगायचं, याच्यासाठी परिहार द्यायची काहीच गरज नाही, कारण आपण बोलतच नाही. बोलवून घेणारा करता करविता कोण आहे? तो भगवान परमात्मा आहे. त्याच्या सत्तेनेच आपण त्या ठिकाणी बोलतो. त्यामुळे तो जशी बुद्धी देईल, बुद्धीची बुद्धी आपण अंतरात्मा रघुनंदन तेने हृदय प्रवेश होणं कपिनंदन प्रबोधीला, तसंच बुद्धी देणारा तो भगवान परमात्मा आहे. करता करविता तोच आहे. तो जसं बुद्धीला चेतना चालना देईल त्या पद्धतीने वर्णन करेल. ऐका. श्रीरामाणी जनार्दना स्वरूप एक नामे भिन्न जनसबाह्य परिपूर्ण करविचलन इंद्रियांचे. रामचंद्र आणि जनार्दन नाव दोन आहेत, श्रीराम आणि जनार्दन, पण दोघांचे स्वरूप एकच आहे. जनार्दन म्हणजे श्रीराम आणि श्रीराम म्हणजे जनार्दन. अशा प्रकारची नावं जरी दोन असली तरी सुद्धा ते दोघं एकच आहेत. जनामध्ये सबाह्य कोंदलेला भगवंत असून सगळ्या इंद्रियावरती चालवणारा, इंद्रियावरती सत्ता गाजवणारा तोच राम आहे असं सांगतात. जनार्दना वदता वदनी अर्थमाया शब्द श्रेणी उघडीता प्रेमाची खाणी निजात्मगुणी विनवणी. आणि माझ्या मुखामधून बोलवून घेणारा कोण आहे? आमचं जे काही वदन आहे, मुख आहे, तोच जनार्दन आहे. त्या असणाऱ्या त्यांच्या सद्गुरूच्या कृपेनंच हे असणाऱ्या जे काही मुख आहे त्या मुखामधून शब्द बाहेर पडतात, त्याच्यामधून गहन अशा प्रकारचे अर्थ उत्पन्न होतात. हे सामर्थ्य कुणाचं आहे? गुरुचं आहे. आपलं त्याच्यामध्ये काही नाहीये. ती जसं बोलायला लावतील त्या पद्धतीने शब्दरूपी प्रेमाची खाणं मुखामधून बाहेर पडते. ही सामर्थ्य त्यांचं आहे असं सांगतात. नयनी देखता जनार्दना जनार्दन वदवी वचन रसने रसज्ञापण घ्राणी अवघ्राण सुवासतो. आणि डोळ्याला जो दिसतो तो असणारा, डोळ्याला दिसायला लावणारा तो सुद्धा जनार्दन आहे. जनार्दन म्हणजे कोण? भगवान श्रीरामचंद्र तोच आहे. डोळ्याला जो दिसतो ते त्याच्यामुळे दिसतं, मुखामधून जे शब्द बाहेर पडतात ते त्याच्यामुळेच पडतात, कारण तो बोलवताय. जनार्दन सुद्धा आपल्याला बोलवतो, त्याच्यामुळेच शब्द बाहेर पडतात. जीभ आहे ते असणाऱ्या जीवामध्ये रसना चेतना जी आहे ती त्या भगवान परमात्म्यामुळे आहे. नाक आहे, नाकाला सुवास दुर्वास येतो ते त्याच्यामुळेच आहे असं सांगतात. त्वगिंद्रिय स्पर्शनानंद तो जनार्दने केला बोध बुद्धीचा निश्चय शुद्ध अतिविशुद्ध जनार्दने. आणि भगवान परमात्मा जी काय इंद्रिय आहे ते असणाऱ्या इंद्रियाला चेतना देणारा तो आहे. त्या जनार्दनाने बोध केला, माझ्यासारख्याला पुढे केलं आणि वधवून त्यांनीच घेतलं. त्यांचंच रामायण त्यांनाच परिपूर्ण करायचं होतं, पण पुढे घातलं मला. आणि मला पुढे करून माझ्या बुद्धीला चेतनेला त्या ठिकाणी बोध करून बुद्धीचा निश्चय दृढ केला. आणि ही रामकथा ह्या राज्याभिषेकाचं वर्णन त्यांनीच माझ्या मुखामधून करवलं असं गावबा काका बोलतात. चेतवणी अहंकार दाटवाटी निज चरित्र चालविताती सत्वर इतर व्यापार सांडोणी. बाकीचा सगळा कामधंदा बाजूला ठेवला आणि फक्त जय श्रीराम. रामायणाची कथाच सगळी कामं बाजूला सोडली. झोपलो असताना सुद्धा भगवान परमात्मा येत होते आणि पाठ थांबीत होती, उठा रामायण लिहा. सगळं कार्य बाजूला सारून अहंकाराला चेतना देऊन रामचंद्राचं चरित्र स्वतः वधून घेतात. ते सामर्थ्य सद्गुरू आणि भगवंताचं आहे. गावबा काका बोलतात. असो परिहाराचा अतिशय करता करविता राम राम. तेथे काय सा संदेह निज निर्वाह श्रीरामे. असं म्हणजे परिहार द्यायचा आविर्भाव म्हणजे करता करविता रामच आहे. जनार्दन म्हणजेच राम आहे. आणि ते असणारे जे काय आपल्या मुखामधून जसं शब्द बाहेर पडतील, वेळी वाकुळे गाईने परी तुझाची म्हणविने, या पद्धतीने करता करविता तो रामचंद्र आहे, तर संदेहच नाही. म्हणून त्याच रामचंद्राने बुद्धीला चालना दिली आणि हे निरूपण पुढे चालवलं. ऐका. अभिषेक श्री रघुनाथा सर्वज्ञ वशिष्ठ स्वयं करता अवधाना द्यावे श्रोता साधका तत्वता उपयोगी. रामचंद्राचा अभिषेक आहे आणि ते असणारे अभिषेक करता करविता कोण आहे? तिथं वशिष्ठ महाराज आहेत. आणि वशिष्ठ महाराज जिथं कार्य करणारे आहेत, त्रिभुवन असणारे सत्ताधारी वशिष्ठ महाराज आहेत. असे असणारे सामर्थ्यवान ऋषी ते असणारे रामचंद्राचा राज्याभिषेक करणार आहेत. मग तिथलं वर्णन मी काय करणार आहे, पण तरी सुद्धा तसं भगवंत बुद्धी देईल त्या पद्धतीने सांगतो. सर्वदा पूर्ण मनोरथ तोचे औदुंबर सदा फळित भद्रपीठ अतिमंडित तेज अद्भुत झळके
असणारा सर्व मनोरथ पूर्ण करणारा औदुंबर म्हणजे उंबराचं झाड का, आणि ते असणारं फळ उंबराचं जी सगळं मनोरथ पूर्ण करणारा सदाफळित अशा प्रकारचा औदुंबर त्या ठिकाणी अभिषेकासाठी आणलेला आहे. तुझे पीठ दैदिप्यमान सूर्यमंडळा समान पूर्ण द्वादश कळा मंडित जाण श्री रघुनंदन अभिषेका. आणि दुसरं असणारं त्या ठिकाणी पहिलं जे काही भद्रपीठ आहे ते औदुंबर फळ आणलेलं होतं, आणि दुसरं जे काही पीठ आहे ते अतिशय दैदिप्यमान आहे. त्याची असणारी जर प्रभा पाहिली तर सूर्यासारखी तेजस्वी दैदिप्यमान मंडित आहे. अशा प्रकारची असणारी सामग्री रामचंद्राच्या अभिषेकासाठी जमा केले. त्यावरी पीठाची जे षडशोपचारी विराजे चंद्र देखोणी त्या तेलाजे दडी मारी जे आसनातळी. त्याच्यावरती तिसरं असणारं पीठ आहे षोडशोपचाराने भगवंताची पूजा केलेली आहे. आणि ते असणारा तिथलं तेज पाहिलं चंद्र सुद्धा लाजला, आणि चंद्र सुद्धा लाजून भगवंताचं जे काही आसन आहे ते आसनाच्या खाली दडी देऊन चंद्र लपून बसला असं सांगतात. एवं सूर्याग्नी चंद्रमा आसनातळी दाटती रामा त्या श्रीरामाचा महिमा वाग्धर्म अनिवार्यच. अशा प्रकारे अद्भुत तेज त्या रामचंद्राचा आहे. त्या रामचंद्राच्या त्याच्या पुढे सूर्य आणि चंद्र सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी रामचंद्राच्या आसनाखाली आपलं वास्तव्य केलं, आणि तिथं त्या ठिकाणी दडून राहिले. जिथं वास रमेचा आहे लक्ष्मी सुद्धा त्या असणाऱ्या आसनापाशी राहते. अशा प्रकारचं दैदिप्यमान भगवान श्रीरामचंद्राचं राज्याभिषेकाचं वर्णन आहे. ते वाचन कसं सांगता येईल गावबा काका व्याघ्राचे शोधून अंतर क्रूर चारट सांडोणी दूर शांती चर्माती परिपर श्री रघुवीर वरासना. भगवान श्रीरामचंद्रांना आसन म्हणून त्या असणाऱ्या सिंहासनावरती बसण्यासाठी वाघाचं त्या ठिकाणी कातड आणलेलं होतं. पण कसला वाघ होता? जे काही क्रोध व्याघ्र आहे, क्रोध रूपी वाघ शोधून आणला. त्याचा असणारा जे काही क्रूर कर्म आहे ती क्रूर कर्माचा घात केला, तो बाजूला सांडलं, आणि त्याच्यामधून शांती रूपाचं जे काही त्या वाघाचं चर्म आहे, कातड आहे, ते आसनासाठी बसायला आणलं. हेमकुंभ शतानुशत दीर्घ संडे वृषभ श्वेत सुवर्ण भृंगार क्षीरयुक्त अतिमंडित अभिषेका. शतानुशत सोन्याचे कुंभ होते. त्या कुंभामध्ये अनेक त्या ठिकाणी पाणी होतं, दही दूध अनेक प्रकारची सामग्री, अशा प्रकारचे 100च्या वर असणारे कुंभ त्या ठिकाणी अभिषेकासाठी आणलेले होते. कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. प्रभु रामचंद्राय नमः. अनिर्वाच्य त्याचे महिमानची रामभिषेकी क्षीर जीवन हृदय धरिले सावधान भाग्य गहन तयांचे. असो पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपा आशीर्वादाने कथेचं विस्तार व्हावं सद्गुरूच असतो का. बसलेले सर्व श्रोते मंडळी साधू संत यांना साष्टांगपणे करून कथेला सुरुवात कथेचं अनुसंधान प्रभू रामचंद्राच्या राज्याभिषेकाला सुरुवात झालेल्या राज्याभिषेक करू लागलेले करता करता प्रभू रामचंद्राच्या असणाऱ्या डोक्यावर असणारं शिर जीवन असणार सागराचं असेल समुद्राचं असेल किंवा म्हणजे दुधाच्या सागराचं पाणी असेल ते असणार वर्णनच करायचं म्हणलं तर अनिर्वाच्य परपश्यंती मध्यमा आणि त्याच्या पुढे वैखरी त्याच्या पुढे अनिर्वाच्य आहे ते वाचनी सुद्धा वर्णन करता येत नाही असा अभिषेक असणारा चालू आहे म्हणतात. वस्त्रे सुपरविरांजांबरे अत्यंत पावर्त परिकरे वेळा वयासी रघुवीरे आणि पवित्रे पूजेशी. प्रभू रामचंद्राच्या पूजेसाठी अतिशय सुंदर स्वच्छ कपडे मध्ये असणारे आणलेले आहेत आणि ते प्रभू रामचंद्रांनी परिधान केलेले आहेत. प्रभू रामचंद्रासमोर पूजेसमोर अनेक ठेवलेले आहेत त्याच्यामुळे अतिशय शोभून मनमोहन दिसू लागले. प्रेम जळे पूर्ण परम सिंधू संगम गंगा यमुना त्रिवेणी संगम आणि परम पवित्र युक्तांत करणाने अनेक असणारा सिंधू समुद्राचं पाणी आणलेलं आहे. शुद्ध संगम आहे गंगा जमुना सरस्वती प्रयाग ठिकाण त्या ठिकाणचं सुद्धा अभिषेकासाठी पाणी आणलेलं आहे. सप्त धातू ते शोधित देखा आणि सप्तकुश सप्त मृतिका सप्त ऋषी आलेले ऐका रघुकुळ टिळका. प्रभू रामचंद्राचा राज्याभिषेक करायचा त्याच्यासाठी
सप्तद्वीप आहे, त्या सप्तद्वीपाच्या ठिकाणचे असणारे 7 प्रकारचे असणारे हराळे आणलेले आहे, 7 प्रकारची माती आणलेली आहे, 7 प्रकारच्या समुद्राचं पाणी आणलेलं आहे, 7 ऋषी मंडळी सुद्धा अभिषेकासाठी सगळं 7 वाचा. संकल्प विकल्पातीत चैतन्य प्रभवे वेगयुक्त मनोवेगाते जाणून जात तैसा वारू विरत चुंबी. संकल्प आणि विकल्प मनाची अवस्था आहेत. कधी संकल्प करतो व कधी विकल्प. त्याच्याही पलीकडे असणारं जे काही चैतन्य आहे त्या चैतन्याच्या वेगायुक्त असणाऱ्या मनाच्या वेगाला सुद्धा मागे सरतील अशा प्रकारचे घोडे तिथं होते. असंभावना विपरीत ज्ञान येची मत पंचानन त्याचे विदारी ते शार्दूल गालरती जुंपून आणले. ज्याची संभावना करताच येत नाही अशा प्रकारचे ज्ञानाने गुणाने असणारे मत्त असणारे सिंह आहेत, वाघ आहेत, असे सुद्धा रथाला झुंपलेले आणलेले आहेत. शुद्ध सत्व्याती मंडित चंद्रोपम चंद्र श्वेत श्वेत चामरे रत्नदंडयुक्त सुवासित भक्ती व्यंजने. शुद्ध सत्वानी मंडित असणारा चंद्राकृती असणारा प्रभू रामचंद्राच्या डोक्यावर छत्र धरलेला आहे आणि ती छत्री धरली ती पांढरी शुभ्र प्रेमाचं प्रतीक असणार. पिवळा रंग आहे पण असणार शुद्धतेचा प्रतीक असणार काय असेल तर पांढरा रंग आहे आणि त्या पांढऱ्या रंगाचे असणारे डोक्यावर छत्री धरलेला आहे, त्याला असणारा रत्नाने मडवलेला दंड हातात घेऊन असणारा आणि त्याला सुवासित पण कसा भक्ती प्रेमाचं व्यंजन म्हणजे वारा भक्ती असणारे भक्तियुक्त अंतःकरणाने घालू लागलेले आहेत. राम अभिषेकी मंगल पूर्ण शांती गौचे गोरोचन नामे हरिद्रा सुरंग पूर्ण सौभाग्य मंडल सर्वदा. मंगल असणारा सुखदायक चांगला प्रभू रामचंद्राचा राज्याभिषेक व्हावा त्याच्यासाठी म्हणजे असणारा शांती गौ शांत जी काय असणारी गाय आहे त्या गायीचं असणारं गोरोचन आणलेलं आहे म्हणजे ते असणार गोमूत्र आणलेलं आहे. त्याच्यानंतर ज्याचं हळदी कुंकू आहे ते सौभाग्याचं लेण आहे ते हळदी कुंकू सुद्धा प्रभू रामचंद्राच्या राज्याभिषेकाला आणलं म्हणतात. भक्ती प्रेमे लवलव क्षीर पल्लव पद्म पल्लव तोरणे बांधिली अपूर्व श्री रघुराव अभिषेका. भक्त आणि प्रेमाची उपमा दिली. भक्ती रूपे असणारे क्षीर पल्लव आहे ती आणि प्रेम रूपाची असणारी पद्म पल्लव कमळाची फुलं आहे ती म्हणले. पान आहे ती कमळाच्या झाडाची ही म्हणजे असणाऱ्या प्रत्येकाच्या घरावर तोरण आणि प्रभू रामचंद्राचा ज्या असणाऱ्या राजधानी अयोध्या नगराच्या ठिकाणी राज्याभिषेक आहे ज्या महालामध्ये अभिषेक आहे तिकडे सर्वत्र तोरणं बांधलेली होती. दादी मधु घृताक्षयुक्त पूर्ण कलेशाची चाळकृत अष्टकन्या पैदानार्थ उभ्या तिष्ठित अभिषेक. प्रभू रामचंद्राचा राज्याभिषेक झाल्याबरोबर दान धर्म करायचा म्हणून दह्याने दुधानी मदानी तुपानी भरलेल्या अशा परिपूर्ण घागरी भरलेल्या दान धर्म करण्यासाठी 8 असणारे सुंदर असणाऱ्या कन्या दरवाज्यात उभा आहेत. मुकुट कुंडले कटी मेकळा बहु अंग दे सुमना माळा शीत सामग्री सकळा ब्राह्मण मेळा तिष्ठित. ब्राह्मण मंडळी सुद्धा दरवाजाच्या समोर उभाच आहेत. कुणाच्या हातात मुकुट आहे, कुणाच्या हातामध्ये कुंडल आहे, कुणाच्या हातामध्ये करदोड आहे आणि अशी भाऊ कंकण असणाऱ्या हातात फुलांच्या माळा घालून ब्राह्मण मंडळी उभा आहेत. षडगुणेश्वर संपन्न व्रत सकळ व्रत कुळगुरु सनातन श्री विष्णू ज्ञान गण श्री रघुनंदन. प्रभू रामचंद्राचा राज्याभिषेक करायचा त्याच्या षडगुणैश्वर्य संपन्न असणारे कुलगुरु असणारे अतिशय वृद्ध असणारे वैशिष्ट्य महाराज सुद्धा प्रभू रामचंद्राच्या राज्याभिषेकाला हजर आहेत. आणि काही विख्यात ऋषी देव नित्य मान्य ज्यांचे नामे पाप मोचन जय प्रसिद्ध असणारे ऋषीवर ज्याचं नामस्मरण केलं तर पाप संपलं जातं पावर्ती सागरातून पैतीला पोहोचवलं जातं. त्याच्या नावाने अशी नामवंत गुणवंत अनेक ऋषी मंडळी आहेत. ऐका त्यांचे अभिधान वामदेव जावली कश्यप जान कात्यायन भरद्वाज घाला नामे पावन मैतळी. कोण कोण आहेत म्हणजे
वामदेव आहेत, जावले आहेत, कश्यप आहेत, कात्यायन आहेत, भारद्वाज आहेत, अशी पृथ्वी तलाव पावन आणि पवित्र ज्याच्या नावाने लोक होतात ते ऋषी मंडळी उपस्थित आहेत. आणि काही ऋषी बहुत जे पृथ्वीचे स्तंभ मूर्त अभिषेक वयासी रवनाथ आले शीघ्रवत अनेक ऋषी मंडळी आलेले आहेत, जे काय असणारा पृथ्वीचा आधार म्हणून उभारलेले असे ऋषीवर्य आहेत. ते सर्व ऋषीवर्य एकाच वेळेस प्रभू रामचंद्राच्या राज्याभिषेकाला जमलेले. आईची ऋषीवारी सकाळी की श्रीराम सहित जानकी रत्न पंडपी बैसवली की अभिषेकी अशावर सर्व ऋषी मंडळाच्या कृपाशीर्वादाने प्रभू रामचंद्र आणि सीतामावी सिंहासनावर बसलेले आहेत. रत्नांचा मंडप आहे आणि तिथं प्रभू रामचंद्राच्या राज्याभिषेकाला सुरुवात मुहूर्त पाहून केली. पुण्य पूज्य ऋषीश्वर करती वेद घोष उच्चार दीर्घ स्वर मंत्र उच्चार श्री रघुवीर पावन पवित्र ऋषीवर्यांनी म्हणजे असणारा वेदाचा उच्चार करायला सुरुवात केलेला आहे. दीर्घ उच्चाराने उच्चार करत आहे प्रभू रामचंद्राच्या राज्याभिषेकासाठी. वाचा मंगले सुवासित पुण्य जयाती विख्यात आणि निवती पुण्याची ती रघुनाथ अभिषेकीला सुखदायक आनंददायक सुवासित पुण्य असणार पवित्र असणार पाणी प्रसिद्ध असलेलं प्रभू रामचंद्रासाठी आणलेलं होतं. त्या पाण्याने अभिषेक करायला सुरुवात केली. श्रुती स्वरांचे उच्चार पूर्णोक्त मंत्र अपार जय जयकारे अंबर गरजे सत्वर राम नामे. श्रुती आणि स्मृती शास्त्राध्यायाची असणाऱ्या रुची म्हणायला ब्राह्मण मंडळीने असणाऱ्या सुरुवात केलेली आहे. प्रभू रामचंद्राचा नामाचा जय जयकार करू लागलेला आहे. आकाश दुमदुमला म्हणतात सकळ सुरवर स्वर्गस्थ देव गुरु समवेत जेवींद्र ते अभिषेकित ते रघुनाथ अभिषेकीला. जसा 33 कोटी देवांचा राजा देवगुरु बरोबर इंद्र देवाचा जसा राज्याभिषेक करतात तसा प्रभू रामचंद्राचा राज्याभिषेक केला म्हणतात. ज्याची जेते अधिकार तेने करुणी रघुवीर अभिषेकीला ती सत्वर निज उद्वार व्हावया. ज्याचा जसा अधिकार होता तशा प्रकारे प्रभू रामचंद्राचा राज्याभिषेक करू लागलेला आहे जेणेकरून आपला उद्धार होईल. पदाभिमाने संत हर्ष विषादी दुःखित ते तुरी होवायली मुक्त ते रघुनाथ अभिषेकिती. जे आपल्या पदाभिमानाने अतिशय संतप्त झालेली होती आणि किंवा हर्ष आणि दुःखाने जी काय निमग्न झालेली दुःखी झालेली होती तेही निर्मुक्त होण्यासाठी जन्म मरणाच्या रान गाडग्यातून निघण्यासाठी दुःखी झालेली प्रभू रामचंद्राचा राज्याभिषेक करू लागले. या अभिषेकाचे लक्षण एकामती निवेदिना असा दुसरोते स्वामी सर्वज्ञ द्यावेस अवधान आता तो प्रभू रामचंद्राला राज्याभिषेक कशा प्रकारे केला यथामती जशी भगवंत आम्हाला बुद्धी देईल तशा प्रकारचं निरूपण केले. म्हणून असणाऱ्या साधुवर्य असणाऱ्या श्रोते मंडळींना आशीर्वाद द्या. कसा आशीर्वाद द्या कुर्मावलोकने जसं म्हणजे असं नाही कसं आपल्या पिल्याकडे बघितल्या बरोबर त्याचं पोट भरलं जातं पिल्याने कासनीकडे बघितलं त्याचं पोट भरलं जातं तशा प्रकारे श्रोते मंडळीने कासवासारखा आशीर्वाद द्या म्हणतात. नित्य नित्य विवंचन तेने वेद श्रमला पूर्ण ते कोणी रघुनंदन केले अभिषिंचन नीती शब्दे. नित्य आणि अनित्य विवंचना प्रभू रामचंद्राची करता करता असणारा वेद सुद्धा थांबला होता आणि ते वेदाने प्रभू रामचंद्राचा राज्याभिषेक कुठल्या शब्दाने केला. वेद जगातील श्रुती म्हणती नेती नेती आम्हाला सुद्धा कळलं नाही म्हणतात. ऋत्वी जय जय का अभिषेकार्थी कर्म कल प्रक्रिया युक्ती ते कोणी श्रीराम मूर्ती निष्कर्म स्थिती. पृथ्वीची काय असणारे ब्राह्मण होती ते अभिषेकासाठी आलेले आहेत आणि त्यांना आपल्याला केलेल्या कर्माची आणि क्रियाचा गर्व अभिमान होता. त्यांनी प्रभू रामचंद्राला पाहिला आणि निष्कर्म अवस्था त्यांची झाली म्हणतात. वाचा अष्टनायिका सौंदर्य बलती जे कोणी रघुकुळ पाळ निजावया वै वाटोरी सकळ लाजिल्या प्रबळ अष्टाक्षर
स्वर्गातनं प्रभू रामचंद्राच्या राज्याभिषेकाला आल्या होत्या आणि जेव्हा प्रभू रामचंद्राचा राज्याभिषेक सिंहासनावर झाल्यानं बघितल्या तीही असणारे श्रीकृष्णाच्या सौंदर्यापुढे लक्ष्मी भुलली झाली वेळे लक्ष्मी भुलली तिथं ही अप्सरांची काय गती आहे अप्सरा लाजल्या मंत्र प्रधान सेनानी सामर्थ्य बुद्धिबळे करुणी तेही श्रीराम ते दे कोणी अभिषेचंचनी मंत्री प्रधान सेनाने आपला असणारा बुद्धिबळाच्या आणि सामर्थ्याच्या जोरावर प्रभू रामचंद्राला त्यांनी बघितलं त्यांना वाटत आपली सामर्थ्य आपलं बुद्धिवान मंत्री असं वाटत होता जेव्हा प्रभू रामचंद्राकडे बघितलं तेव्हा खजील झाली लाजली खाली मना घातल्या वनस्पतीचा राजा सोम औषधी रस सर्वोत्तम अभिषेचिता रघुतम सुरसोत्तम औषधी वनस्पतींचा राजा असणारा चंद्रान त्या चंद्राने म्हणजे औषधीचा रस अमृत असणारा त्याने अभिषेक प्रभू रामचंद्राचा केला म्हणतात चतुर्दिशांचे दिग्पाळ देव गंधर्वादी सकळ स्वर्ग मृत्यू आणि पाताळ श्रीराम तत्काळ अभिषेकिती भुवन आहेत 21 स्वर्ग आहेत गणगंधर्व 100 नर आहेत देव आहेत सर्वांनी प्रभू रामचंद्राचा स्वर्गमूर्ती पाताळातील लोकांनी राज्याभिषेक केला अमरामृत सेविती परिमरणार नवान चुकविती अमृताभिषेकी रघुपती अमृत प्राप्ती अमराती मग म्हणलं जी का अमर असणारे देव आहेत त्या अमृत पिऊर मध्ये असणारे अमर होत्यात पण एक ना एक दिवस मरावं लागतंय मग पुण्याची पावटी सरे इंद्रपदाची उटी उतरे येऊ लागते माघारी मृत्यू लोका मजारी पण असणारा प्रभू रामचंद्र रूपे असणारा अभिषेक त्यांनी केला आणि अमृत प्राप्ती देवांना सुद्धा झाली म्हणतात श्री गणेशाय नमः प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय पवन सूत हनुमान की जय अमर अमृत सेविती परिमरणार नवा न चुकविती अमृताभिषेकी रघुपती मानवी सिंचन प्रेमामृते पन्नगी सिंचन परामृते गंगाधरी श्रीरामाते नाद अमृत अभिषेकिले मानवाने प्रेमरूपी अमृताने प्रभू रामचंद्राचा राज्याभिषेक केला असणाऱ्या नागाने म्हणजे परमामृताचा वर्षा प्रभू रामचंद्रावर केला गंधर्वाने नादयुक्त अमृताचा वर्षा प्रभू रामचंद्रावर केला अशा प्रकारे सर्वजण आपापल्या परीने राज्याभिषेक करू लागले हरिदासी नामामृते अट्टहासे आनंद युक्त अभिषेकी केले श्रीरामा ते केले त्रैलोक्याचे पावन जी का हरीचे दास हरी हरी दिशा असे जी का हरीचे दास भक्त भगवंताचे त्यांनी नामामृत रूपे असणाऱ्या नामाने अट्टहासाने प्रभू रामचंद्राचा आनंदाने अभिषेक केला अशा प्रकारे त्रिलोक्य पावन होऊ पवित्र होऊ लागलं म्हणतात अयोध्येच्या जनी नमस्ते चित्ते विते जीविते अभिषेक केले श्रीरामा ते उल्हासिते असं अयोध्या नगरातली जी काही लोक आहेत त्या लोकांनी म्हणजे असणारा तनानी मनानी धनानी प्रभू रामचंद्राचा उल्हासाने आनंदाने राज्याभिषेक केला ज्याला जसं चित्ताने चिंतन प्रभू रामचंद्रात केलं त्याच्याकडे त्यांनी ज्याच्याकडे धन होतं त्यांनी धन आपलं असणारे काय असेल ते प्रभू रामचंद्राला दिलं आणि ज्याच्याकडे धन नाही त्याने आपला जीव म्हणले काही नाही फुल नाही फुलाची पाकळी एक दिवस काम तिथे केलं म्हणतात वाचा भरते अभिषेक केले भावार्थे श्रीराम माता पुत्र स्नेहाचे सौमित्र शत्रुघ्न हर्षे ते केला स्वामी ते अभिषेक भरताने असणारा आपला जो काय भाव आहे त्या भाविक अंतःकरणाने प्रभू रामचंद्राचा राज्याभिषेक केला आणि प्रभू रामचंद्राचे जी काय आई साहेब होत्या त्या आई साहेबांनी म्हणजे असणारा आपला मुलगा आहे मुलगा विषयी काय प्रेम अंतःकरणाच्या ठिकाणी आहे त्या प्रेमयुक्त अंतःकरणाने राज्याभिषेक केला भरत आणि लक्ष्मणजी हे आपल्या मालकच प्रभू रामचंद्राचा भाव मनात ठेवून प्रभू रामचंद्राचा राज्याभिषेक केला म्हणतात स्थावर जंगम चराचर जीव मात्र लहान थोर त्याही राजा श्रीरामचंद्र सर्वस्वे साचर विशिंची जंगली विद्या असतील जंगम असणाऱ्या
रूप आकाशात असतील चराचर सजीव निर्जीव सर्व असणाऱ्या जीवमात्रांनी लहानापासून थोड्यापर्यंत प्रभू रामचंद्राचा राज्याभिषेक सर्वांनी केला. प्रभू रामचंद्र राजा झाला म्हणतात. भावार्थाचे वास परिकर पितांबर अति मनोहर भरते आणून सत्वर श्रीरामचंद्र पूजिला. भावयुक्तांत करणारी जी काय भावरूपी कपडे आणलेली होती ती कपडे पितांबर मनाला मोहन टाकणारा होता. भरताने प्रभू रामचंद्राच्या जवळ आणला. प्रभू रामचंद्राची पूजा त्या पितांबराने केली. सद्गुरु वशिष्ठ आपण छिद्रत्नाचे जडित भूषण शीघ्र आणून या जाण श्री रघुनंदन अलंकारिला. सद्गुरु वशिष्ठ महाराजांनी स्वतः आपण म्हणले असणारा चैतन्य रूपी रत्न जडित असणारा एक कपडा आणला आणि प्रभू रामचंद्राच्या अंगावर तो अलंकार म्हणून घातला. क्षत्र शुद्ध श्वेतांबर चंद्र प्रभासम परिकर श्रीरामावरी प्रीती पुरस्सर शत्रुघ्ने सत्वर धरिले. लगेच शत्रुघ्न पुढे आले आणि त्या शत्रुघ्न शुद्ध असणारे चंद्राकृती सारखी जी काही छत्री होती आणि ती छत्री म्हणजे असणाऱ्या प्रभू रामचंद्राच्या डोक्यावर धरली. कनक दंडे रत्नाकारे शुभ्र व्यंजने परिकरे दोघा जणी युग्माच्या मरे अति सत्वरे धरिले. सोन्याचा त्याला दांडा होता. अशा प्रकारचे पांढरे शुभ्र असणारे वारा घालायचे पणके इकडच्या बाजूला भरती दुसऱ्या बाजूला शत्रुघ्न बसलेले आहेत आणि प्रभू रामचंद्राला वारा घालू लागले म्हणतात. सुग्रीव आणि बिभीषण चामरधारी दोघे जण स्वयं होऊन आपण श्री रघुनंदन वाजी. सुग्रीव राजा एका बाजूला बिभीषण काका एका बाजूला आणि असणारे ही चामर असणारे प्रभू रामचंद्रासमोर ढाळू लागलेले आहेत. इंद्र अति गौरव त्याने अमरावतीचे वैभव आणून पूजिला राघव सुखे स्वयमेव बंदी मोचन. 33 कोटी देवांचा राजा इंद्रदेव तोही अमरावतीच्या ठिकाणचं वैभव आणलं. त्या वैभवाने संपत्तीने प्रभू रामचंद्राची पूजा केली का तर ह्याने आपल्याला बंदी खाण्यात सोडलंय. देखून इंद्राची पूजन कळा आनंद सकळा लोकपाळा वायूने वेऊनी तत्काळ घन सावळा पूजिला. त्याच्यानंतर इंद्राची पूजा संपली. सर्वांना आनंद झाला. परत लोक पळाले. त्याच्यातनं वायुदेव आले. वायुदेवाने बी हनुमंतराचे वडील असणारे ह्यांनी ही प्रभू रामचंद्राची पूजा केली. कांचनयुक्त रत्नमाळा विचित्र गुणी विचित्र कळा आणून या तत्काळ घन सावळा स्वयुक्त रत्नाची माळा आली आणि असणारे प्रभू रामचंद्राची पूजा वायुदेवाने केली म्हणतात. जावोनी शेषशनी हुनी नारामे निवटिला दशाशनी क्षीरसागरे संतोषिनी भेटी रामाला गोणी आणि मग म्हणजे असणारा शेषावर शयन करणारे प्रभू रामचंद्र उठले आणि राजा रावणाला संपवलं. म्हणून क्षीरसागराला आनंद झाला आणि आनंदाच्या भरात त्यांनी प्रभू रामचंद्रासाठी काय आणलं ऐका. स्वय रत्नाचा निकर विचित्र रत्न परिकर मुक्त घोषी मंडित हार गुंपुनी सत्वर. त्याच्या पोटामध्ये उत्पन्न होत असं रत्नाचा अतिशय सुंदर विचित्र असं मोत्याचा हार स्वतः गुंपून प्रभू रामचंद्रासाठी आणला म्हणतात. श्रीरामे देखून या दृष्टी बाणीला जनकात्मजा कंठी तेने शोभली गोरटी श्रीरामने हटी अकंस्त. मग असणाऱ्या प्रभू रामचंद्राने तो हार मुक्ताचा हार बघितला आणि सीता माऊलीच्या गळ्यात घातला आणि सीता माऊली प्रभू रामचंद्राच्या मांडीवर बसलेल्या अतिशय शोभून आणि चमकून दिसू लागल्या म्हणतात. शिरसिंधूची दुहिता जनकात्मजा सती सीता संतोषावया तिच्या चित्ता श्रीरामे सीता पूजली. क्षीरसागराची मुलगी असणारी सीता माऊली जनकाची मुलगी असणारी ही सीता माऊली तिला आनंदित व्हावं तिला सुख वाटावं म्हणून सागराने आणलेला हार म्हणजे प्रभू रामचंद्राने त्यांच्या गळ्यात घातला. इतरही जे जे लोक पाळ यथा सामर्थ्य विकळ पूजिते झाले पैसकळ रघुकुळ पाळ इतरही सर्व असणारे लोकांतराचे लोक असणारे आलेले होते ज्याची यथाशक्ती यथामती असणाऱ्या प्रभू रामचंद्राचा राज्याभिषेक सर्वांनी केला म्हणतात. यथा सामर्थ्य यथा चित्ते वित्ते जीविते भावार्थे पूजिते झाले श्रीरामाते उल्लासित मानसी. मग असणारे यथाशक्ती यथाचित्त यथा असणारा आपला जो काय भाव आहे त्या भावयुक्त अंतःकरणाने असणारा जी काय आपली बुद्धी असेल त्या बुद्धीने प्रभू रामचंद्राची पूजा करू लागलेले आहेत. सर्वांना आनंद वाटू लागला. श्रीरामाचा राज्याभिषेक पाहुवाले
ते करगुकुळ टिळक पूजिला असणाऱ्या प्रभू रामचंद्राच्या राज्याभिषेकासाठी स्वर्गमुखी पाताळ तिन्ही जगतातली लोक आलेले आहेत आणि सर्वचे सर्व आपले जशी ताकद असेल जसं सामर्थ्य असेल जशी शक्ती असेल तशा प्रकारे प्रभू रामचंद्राचा राज्याभिषेक करू लागलेले आहेत आणि पूजाही करू लागलेले आहेत. सर्वांना आनंद झाला म्हणतात. सिंहासनी श्रीरामचंद्र शोभा शोभली विचित्र लाजोने रविचंद्र प्रकाशन मनोहर सुखमय सिंहासनावर असणाऱ्या प्रभू रामचंद्रावर बसलेले एवढी शोभून दिसू लागले एवढे शोभून दिसू लागले. चंद्र आणि सूर्य सुद्धा फिके पडले. एवढं मनाला मोहन टाकणारा प्रकाश प्रभू रामचंद्राचा तेज पडलं. ते काळीच्या रूपासी सीमान करवे शास्त्रासी मौन पडले उपनिषदासी वादेची वेद परते. त्या काळात प्रभू रामचंद्राच्या रूपाचं काय वर्णन करावा. शास्त्राची सुद्धा संपली. वेद जयागातील श्रुती म्हणते संतांचा तो भाव महिमा बहुदुर्गम शाब्दिकाचे काम नाही येते. शाब्दिकाची चळवळ सगळी संपली गेली. म्हणजे वेदाला उपनिषदाला सुद्धा मौन गप्प बसले. अशा प्रकारे प्रभू रामचंद्राचं रूप दिसू लागला. आता कसं दिसू लागलं उद्याच्याला ऐका. तया रूपाचे वर्णन वदावया मी अल्प दिन कृपाळू एका जनार्दन निजात्म वर्णन त्या रूपाचं जर वर्णन करायचं म्हणलं तर मी अल्प आहे असणारा दिन ही नाही. पण असणारे आमचे जे काय कृपाळू असणारे सद्गुरू जनार्दन स्वामी आहेत ते जनार्दन स्वामी स्वतःचे असणारं वर्णन उद्याच्या अध्यायात सगळ्यात मोठं बाकीच्या कुणाचं 42व्याचं होतं कुणाचं म्हणजे 40 कुणाचं 10व्याचं होतं ह्यांचं 150व्याचं आहे म्हणजे वाचा. श्रुती सरिगता जेते साकडे परसी सर्व नातुडे तेथे वैखरी सैरा वावडे हे सामर्थ्य घडे गुरुपेशी. तिथं श्रुतीलाही रिगता जाता येत नाही. तिथं शास्त्र नीती आम्हाला कळत नाही म्हणतात. तिथं पराही कुवाच्या तिथं जाऊ शकत नाही. मध्यमी वैखरीला बी असणारा वावगच तिथं असणारा परत वैखरीनं किती असं दिसतं असं दिसतं असं दिसतं सांगायला गेलं तर सांगता येतच नाही. पण सद्गुरूच्या कृपेने न कळे ते कळे न वळे ते वळे. सद्गुरूची कृपा झाली की सगळं कळतं म्हणजे वाचा. गुरु कृपेचे निज पक्ष अलक्ष लक्ष विना लक्ष निर्विकल्पी सावकाशे स्वयंप्रकाशे मन बुद्धी. जे कळत नाही ते सद्गुरूच्या कृपेने कळलं जातं. जिथपर्यंत आपलं लक्ष पोहोचत नाही लक्ष्याच्या पलीकडचं असणारा सद्गुरूची कृपा झाली की लक्षात आल्याशिवाय राहतच नाही. निर्विकल्प सुद्धा सावकाशपणे असणारं प्रकाशित मनाने बुद्धी केल्याशिवाय राहत नाही. म्हणून सद्गुरूची कृपा असावी लागते. त्या सद्गुरूच्या कृपेने तुम्हाला उद्याच्याला सांगतो असं गावबा काका म्हणतात. तो जगत गुरु जनार्दन एकाएकी ओला पूर्ण श्रीराम स्वरूपाचे वर्णन आपल्या आपण. जो जगताचे गुरु जनार्दन स्वामी आहेत एकाएकी त्यांनी आमच्यावर कृपा केली. त्यांनीच म्हणले असणारा प्रभू रामचंद्राच्या स्वरूपाचं वर्णन आपल्या आपण असणारे स्वतः सांगत आहे. श्रोते मंडळी ऐकावी अशी विनंती गावबा काका करतात. त्या श्रीरामाचे स्वरूप वर्णन श्रोते परी स्वतः सावधान एका विनवी जनार्दन स्वानंद घन श्रीराम. असो त्या प्रभू रामचंद्राच्या स्वरूपाचं वर्णन श्रोत्या मंडळीनं लक्ष नाही का दिसतं ते रूप असतं दिसत नसतं ते स्वरूप असतं बरं का. म्हणून असणार भुललं जातं. पण असणाऱ्या त्या स्वरूपाचं वर्णन श्रोते मंडळीनं ऐकावे अशी विनंती श्रोते मंडळीला गावबा काका त्यांचे सद्गुरू असणारे शांती ब्रह्म एकनाथ महाराजांना शरण गेले आणि शरण जाऊन म्हणतात स्वानंद घन असणारे प्रभू रामचंद्र कधीने संपवणारा आनंद देणारे कोण असेल तर प्रभू रामचंद्र स्वानंद घन म्हणजे असणारा जसा आलेला ढग जसा पाऊस पडतो साधा सुद्धा तेवढा एवढीसाच आनंद होतो. पण कधी न संपणारा आनंद देणारा ढग प्रभू रामचंद्र आहेत असं बाबा काका म्हणतात. ते त्यांच्या सद्गुरूला शरण गेले. शरण जाऊन या अध्यायाचं कथन संपवतात. स्वस्ती श्री भावार्थ रामायण युद्धकांडे श्रीराम राज्याभिषेको नाम त्रेशीतितमाध्याय. श्री कृष्ण अर्पणमस्तु शिवं भवन्तु पुंडलिक वरदाय विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.